आपले पालक श्रीमती इबानी मॅडम, तसेच मुख्य सरकारी वकील सन्माननीय अविनाश देशपांडे साहेब, तसेच प्रमुख पाहुणे आपल्याला इथे लाभलेले डॉक्टर सुधाकर आव्हाड सर व PF पाटील साहेब व MR जाधव साहेब, तसेच सचिव तीर्थराज चावरे साहेब। आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रम जो काही आपण इथं घेण्यामागं हा नवीन जो कायदा आलेला आहे, भारतीय पुरावा कायदा 1872, भारतीय साक्ष अधिनियम 2023, याच्यामध्ये नेमक्या काय तुलनात्मक बदल झालेला आहे आणि हा तुलनात्मक बदल बऱ्याच वकिलांना नेमका कशासाठी झालेला हा कायदा आणि का चेंज झाले याचं मार्गदर्शन आपल्याला डॉक्टर सुधाकर आव्हाड सर हे पूर्ण माहिती दिली। कारण की कायदा चेंज करण्यात सुरुवातीचा कायदा चांगला नव्हता का, तो आत्ताच का चेंज करायला लागला, ही कारणं आपल्या मनात आज सगळ्यांच्या मनात, म्हणजे प्रत्येक वकिलाच्या मनात, आणि ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कुठूनही शोधून सुद्धा भेटत नाही। आणि कायदा करण्याचं कारण, सरकारने हा निर्णय घेण्याचं कारण, याच्या मागे नेमकं काय होतं हे आपल्याला आपले जे प्रमुख आहे व्याख्याते डॉक्टर सुधाकर आव्हाड हे नक्की सांगतो। आणि तसेच आपले सिनियर PF पाटील साहेब आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, तसेच MR जाधव साहेब यांचेही व्याख्यान होणार आहे। आणि या सगळ्यांचा लाभ आपण प्रत्येक वकिलांनी, लेक्चरचा लाभ प्रत्येक वकिलांनी घेतला पाहिजे आणि त्याच्यातनं काय आपल्याला शिकता येईल ते आपलं ज्ञान वाढवण्यासाठी नक्की प्रयत्न करावा। कारण आता परिस्थिती आज अशी आहे की आपण शाळा कॉलेज सोडल्यानंतर पुढं एक शिक्षण घेणं बंद करतो। जेव्हा माणसाने शाळा कॉलेज सोडल्यानंतर, वाचणं बंद झाल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये जसा एखादा नदीचा प्रवाह आहे आणि तो जर थांबला तर त्या प्रकारे जर आपलं शिक्षण थांबलं तर आपलं डेव्हलपमेंट थांबलं। आणि जीवनामध्ये जर डेव्हलपमेंट करायची असेल तर आपल्याला शिक्षण हे फार गरजेचं आहे। आणि गरजेचं असल्यामुळे प्रत्येक वेळी ह्याच उद्देशाने आपण प्रत्येक महिन्याला कमीत कमी 4 लेक्चर तरी ठेवणार आहे। आणि याचा फायदा आपल्या वकील संघाला, MHC आणि इतर जे काही स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्या मार्फत होणार आहे। आणि राजेश काळे साहेब आपल्याला लाभतील, गोपाल पांडे साहेब आहेत, आपली बसलेले KG भोसले साहेब आहेत। या सगळ्यांना आम्ही विनंती करणार आहे की तुम्ही प्रत्येकाने लेक्चर घ्या आणि ह्या लेक्चरामार्फत नवीन येणाऱ्या पिढीला, कारण आता काय झालेलं आहे की सगळ्या गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत आणि ऑनलाईन झाल्यामुळं काय होतंय की तुम्हाला क्रॉस कशी करावी, कशी नाही करावी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता ऑनलाईनमुळे शिकता येत नाही। ह्या छोट्या छोट्या गोष्टी जरी असतील, परंतु आपल्या ह्या लेक्चरमुळं बऱ्याचशा गोष्टींच्या जे काही आपल्या मनात शंका आहे ते क्लिअर होतील। मी तरी सगळे जे काही मान्यवर इथे उपस्थित आहेत ते इथे उपस्थित असल्यामुळे त्यांचा धन्यवाद देतो आणि आपला फार वेळ घेत नाही, कारण आपल्याला आवाज सरांना ऐकायचं आहे ते महत्त्वाचं आहे। कारण मला ऐकायला आपण म्हणजे वर्षभर आहे मी। धन्यवाद सगळ्यांचे। आदरणीय सुदीप्त मंच, उपस्थित माझे सर्व वकील बंधू आणि आज मी आपला जास्त वेळ घेणार नाही। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आडाव सरांचं भाषण ऐकायला आपण उत्सुक आहात। मला खरंच सांगावंच वाटतं, जर का हे 5:30च्या नंतर असतं लेक्चर तर आम्ही खूप आनंदाने इथे थांबलो असतो आणि आव्हाड सरांचं लेक्चर आम्हाला मौल्यवान केलंच असतं शंकाने। आव्हाड सरांबद्दल अनेकदा ऐकलंय, परंतु बघण्याचा आज प्रथमच योग आला। हा उपक्रम जो वकील संघाने घेतलेला आहे खरोखरच स्तुत्य आहे। 73 मध्ये जेव्हा कधी अमेंडमेंट झाली होती तेव्हाही असाच गदारोळ झाला होता, पण 24 पर्यंत आपण खेचलं आणि उत्तमरित्या खेचलं। याच्यानंतर सुद्धा ज्या अमेंडमेंट्स येणार आहेत, सध्या आपण या परिस्थितीत असं आलेलो आहोत की कुठलाही केस लॉ डेव्हलप झालेला नाही।
त्याच्यामुळे फक्त आपल्या बुद्धीची खलबत्ता लढवायची आणि त्याच्या समोर आपलं मत मांडायचं, या एक्सरसाइजमधून आपण जाणार आहोत. मला वाटतं आव्हाड सरांचं हे लेक्चर आपल्याला हे एक्सरसाइज आनंदाने करून जातील याच्यासाठी नक्कीच मदत करतील. आव्हाड सरांना पुन्हा एकदा सांगावंसं वाटतं की महाराष्ट्रातले अनेक लोक असे असतील की ज्यांना अजूनही शंका कुशंका असतील आणि प्रत्येकाला येऊन इथे ऐकणं शक्य नाही, तेव्हा आपले यूट्यूबसारखे वगैरे जे चॅनल्स आहेत याच्यामध्ये आपण आपली मतं मांडावी. आणि आजचा हा उपक्रम जो वकील संघाने राबवलेला आहे त्याच्याबद्दल मी शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष सुनील पाटील सर, सचिव जावरे सर आणि इतर पदाधिकारी, सदस्य आणि सर्व विद्यार्थी, आज मी आपल्यासमोर एक आव्हाड सरांचा अल्प परिचय आव्हाड सरांचा जन्म आव्हाड सरांचा जन्म 10 मार्च 1953 साली अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चिंचोडी शिराळ या गावातील शेतकरी कुटुंबात झाला. त्यानंतर पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयातून BSc पदवी ऑनर्स सन्मानासह त्यांनी प्राप्त केली. त्याच्यानंतर पुण्याच्या BD महाविद्यालयातून LLB 1977, पुणे विद्यापीठातून LLM 1979 या पदव्या विद्यापीठात प्रथम क्रमांकाने त्यांनी मिळवल्या. पुणे विद्यापीठाच्या LLBचे अंतिम परीक्षेसाठी त्यांना कैलासासी विठ्ठलपंत पिंपळे सुवर्ण पदक व इतर पारितोषिके मिळाली. सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये त्यांनी सादर केलेला ग्लोबल स्टँडर्ड्स ऑफ ह्युमन राईट्स अँड इव्हॅल्युएशन ऑफ द फंडामेंटल राईट्स अंडर इंडियन कॉन्स्टिट्यूशन या विषयावर त्यांना PhD प्राप्त झाले. पुण्यात कायद्याचे प्राध्यापक म्हणून कायद्याच्या सर्व विषयांचे अध्यापन गेली 43 वर्ष ते करत आहेत. त्यांचे क्लासमधून हजारो विद्यार्थी वकील झालेले आहेत. पुण्यात तसेच पुण्याबाहेर न्यायाधीशांच्या परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शनपर वर्ग चालवले आहेत आणि अजूनही चालवतच आहेत. आतापर्यंत सुमारे 300 न्यायाधीशांच्या पेक्षा जास्त न्यायाधीश आता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कोर्टात झाले आहेत. गेली 43 वर्ष वकिली व्यवसाय करत असून दिवाणी, राष्ट्रीय हरित न्यायालय, फौजदारी, महसूल वगैरे विविध प्रकारचे न्यायालयात त्यांनी चालवली आहे. तसेच चौकशी आयोगासमोर देखील त्यांनी अनेक प्रकरणे चालवली आहेत. कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी व वकिलांसाठी ड्राफ्ट्समन, लॉ नोटिसेस, ज्युडिशियल सर्व्हिसेस, एक्झामिनेशन, रिअल इस्टेट डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट, हँडबुक फॉर लॉ एंट्रन्स एक्झामिनेशन इत्यादी पुस्तके सरांनी लिहिलेली आहेत. काव्यसुधा हा कविता संग्रह देखील त्यांचा प्रसिद्ध झालेला आहे. वर्तमानपत्रातून, नियतकालिकांमधून व दिवाळी अंकातून विविध विषयावर विपुल अभ्यासपूर्ण लेखन हे सरांनी केलेले आहे. कायदा, तत्वज्ञान, शिक्षण वगैरे विषयांवर अनेक परिषदांमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. तसेच शोध निबंध त्यांनी सादर केलेले आहे. वकील, सॉलिसिटर्स व सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण शिबिरात अनेकदा त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. अनेक कोर्टात, महाविद्यालयात व विद्यापीठात त्यांनी व्याख्याने केलेली आहेत. सरांनी अनेक परदेश कार्य केलेले आहेत. त्याच्यात इंग्लंड, फ्रान्स, स्वित्झर्लंड, इटली, जर्मनी, नेदरलँड इत्यादी देशांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. त्यांनी आजवर अध्यक्ष महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल 2002 ते 2020 हे पद भूषवलेलं आहे. तसेच सदस्य महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल 1998 ते 2003 पर्यंत त्यांनी
संघाचे अध्यक्ष, वकील संघाचे उपाध्यक्ष आणि कार्यकारिणी, मंचावर उपस्थित असलेले ज्येष्ठ विधिज्ञ, समोर उपस्थित असलेले ज्येष्ठ विधिज्ञ आणि बंधू भगिनी, खरं तर आज हा जो व्याख्यानाचा योग आलेला आहे तो योग आपल्यातील एका ज्येष्ठ वकिलांच्या मिळालेला आहे हे पहिलं नमूद केलं पाहिजे. आमचे सन्मित्र ॲडव्होकेट सोनपेटकर हे मागच्या आठवड्यामध्ये माझ्यासोबत जालना आणि अंबड वकील संघामध्ये आलेले होते आणि मी त्यांना जेव्हा औरंगाबादमध्ये जाताना सोडलं ते म्हणजे सर आमच्या जिल्ह्याला पण एक दिवस तुम्ही नक्की भेट द्या आणि मग त्यांनी अध्यक्षांशी आणि उपाध्यक्षांशी बोलून हा योग जोडून आणलेला आहे. तर मी त्यांचंही आभार व्यक्त करतो. मित्रांनो, नेहमी असं म्हणतात की हायकोर्टातल्या वकिलांना मार्गदर्शनाची फारशी गरज नसते. तुम्ही आम्ही सगळे हायकोर्टातले वकील आहोत म्हणून आपल्याला जास्त त्याची गरज असते, चर्चेची गरज असते. पण दिसत आहेत काही हायकोर्टातले चेहरे दिसत आहेत, त्यामुळे मी त्यांचंही स्वागत करतो आहे. आजचा हा जो विषय आहे मला दिलेला, जो 1 जुलै 2024 पासून भारतभर लागू झालेला आहे, त्या 3 कायद्यांच्यापैकी आजचा विषय म्हणजे माझ्या मते हा वकिलाची भगवद्गीता म्हटलं तरी हरकत नाही. भारतीय पुराव्याचा कायदा 1872 किंवा भारतीय साक्ष अधिनियम 2023 हा खरं पाहता भगवद्गीतेसारखा ग्रंथ आहे. कुणाला सिव्हिलची प्रॅक्टिस करायची असेल, कोणाला क्रिमिनलची प्रॅक्टिस करायची असेल, तर कोणाला अन्यविषयात प्रॅक्टिस करायची असेल, त्या प्रत्येकाला प्रत्येक क्षणी कामाला येणारा ग्रंथ म्हणजे पुराव्याचा कायदा. जसं अर्जुनाने अनेक प्रश्न विचारले आणि भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली, तशी मित्रांनो तुम्ही जर का बारकाईने ह्या ग्रंथाचं अध्ययन केलं तर तुमच्या सगळ्या शंका समाधान त्या भारतीय पुराव्याच्या कायद्यामध्ये होत असतं. त्या पुराव्याच्या कायद्याचं का नीट अध्ययन करायचं जुनियर वकिलांना सांगतो. आणि आपल्या विषयाकडे विचारतो काय महत्व आहे याच्या विषयाचं. तुम्ही जेव्हा कोर्टात जाताना अनेक सिनियर वकील श्वास घेत असतात किंवा कोर्टासमोर त्या साक्षीदारासमोरानं प्रतिपादन चालत असतं. खूपदा तुम्ही पाहता खूप सिनियर वकील असतात आणि अगदी ज्युनियर जज सुद्धा म्हणत असतात नेक्स्ट. प्रश्न विचारला की नेक्स्ट. हे नेक्स्ट म्हणजे काय असेल? प्रश्न विचारणाऱ्या वकिलाला एव्हिडन्स ॲक्ट समजला नाही. जर का प्रश्न विचारणाऱ्या वकिलाला एव्हिडन्स ॲक्ट नीट समजला तर हा प्रश्न अलाउड होणार नाही हे त्यांना प्रथम समजलं पाहिजे. आणि जर का हा प्रश्न आपल्याला विचारूच द्यावा असं वाटत असेल तर तो कशा पद्धतीने विचारला पाहिजे हेही समजलं पाहिजे. हे समजण्यासाठीचा कायदा म्हणजे पुराव्याचा कायदा. आणि म्हणून मित्रांनो आपण तो कायदा प्रत्येक प्रॅक्टिसला लागू होतो. आपण पुढे बघणारच आहोत. असं म्हटलं की आर्बिट्रेशनसाठी हा कायदा लागू नाही. म्हणजे अनेक वेळा मुंबई उच्च न्यायालयाने आर्बिट्रेटर 16 आर्बिट्रेटर म्हणून नेमणूक केलेली आहे. त्या ठिकाणी सुद्धा जरीही कायद्यात म्हटलेलं असतं की दिस ॲक्ट इज नॉट ॲप्लिकेबल टू ॲफिडेव्हिट्स अँड आर्बिट्रेशन्स, तरीही आर्बिट्रेशनला हा कायदा लागू होतो. बोथ पार्टीज दे म्युच्युअली डिसाइड. म्हणजे थोडक्यात हा कायदा जिथं लागत नाही असं कोणतेही वकिलीचं क्षेत्र नाही. आणि म्हणून मित्रांनो या कायद्याची तुम्ही पाळल्यामुळं किंवा आपण त्याचा मूळ भाग समजावून घेतला पाहिजे. हा समजावून घेण्यासाठी मी अध्यक्षांना विचारलं की सर आपल्या ज्युनियर वकिलांची थांबण्याची क्षमता किती आहे. कारण ब्रिटिशांनी भारतात सुरू करताना आपली क्षमता ओळखलेली होती आणि त्यांनी पाहिलं की कोणतीही व्यक्ती 45 मिनिटं शांतपणे ऐकून घेऊ शकते आणि बोलणारा संदर्भासहित 45 मिनिटं बोलू शकतो. आणि म्हणून त्यांनी पहिल्यापासून 45 मिनिटाचे लेक्चर ठेवलेले असायचे कॉलेजमध्ये, शाळेत. मात्र आपण प्रगल्भ असल्यामुळे आणि आपण सर्व प्रोफेशनल असल्यामुळे तो 45 मिनिटाचा अवधी अगदी 2 तासापर्यंत वाढवला तरी चालेल असं मला अध्यक्षांनी सुचवलेलं आहे. ज्यांना ज्युनियर वकिलांना काही काम असेल साहजिकच त्यांना जायला परवानगी असलीच पाहिजे. मात्र ज्युनियर वकिलांनी जर का शेवटपर्यंत थांबलं तर मित्रांनो तुम्हाला कोणीही विचारलं की काय आहे नवीन एव्हिडन्स ॲक्ट तर तुम्ही उद्या इथे येऊन सुद्धा लेक्चर घेऊ शकाल अशी मी तुम्हाला ग्वाही हमी देतो. जर का तुम्ही पूर्ण वेळ थांबला
आणि जर का तुम्ही ही पुस्तिका नीटपणे अभ्यास केली तर तुम्हालाही या विषयावरती मी सांगतो इतक्या अस्खलितपणे अशा प्रकारचे व्याख्यान सुद्धा देता येईल. इतकं सोपं सुटसुटीत आपण चर्चा करूया. तर आपण व्याख्यान म्हणायच्या ऐवजी आपण त्याला संवाद असं म्हणूया. खरं पाहता आज अध्यक्ष महाराज म्हणाले की आम्ही आज ती व्याख्यानमाला सुरू करत आहात आणि त्याचं प्रथम पुष्प गुंफण्याचा मला त्यांनी संधी दिलेली आहे. त्याबद्दल तर मी त्यांचे आभार व्यक्त करतो. पण मी सांगेन की बरं झालं या विषयापासून सुरुवात केली. या विषयापासून सुरुवात करायचं कारण म्हणजे आधीचे दुसरे 2 विषय जर तुम्ही घेतले असते तर सिव्हिलचे लोक म्हटले असते आम्हाला काय फार इंटरेस्ट नाही. आजचा विषय असा आहे की तो सिव्हिलला पण लागतो, क्रिमिनलला पण लागतो आणि ज्याला कोणाला वकिलीची प्रॅक्टिस करायची, काळाकोट करायची त्या प्रत्येकाला एवढंच आहे. अशा प्रकारचा हा इनएव्हिटेबल आणि इंडिस्पेन्सिबल ॲप्लिकेशन असणारा असा कायदा असल्यामुळे तो सर्वसमावेशक आहे. आपण त्याचा थोडासा अभ्यास करूया. आपण प्रथम असं पाहू की ह्या भारतीय पुराव्याच्या कायद्याचा उगम कुठून झाला. आपल्याला ज्युनियर वकिलांच्यासाठी सांगतो, सिनियर वकिलांना सगळं माहिती असतं. सिनियर वकील मी महाराष्ट्रावर येतो ते सर तोंड करण्यासाठी येत असतात. त्यांचा पहिला उद्देश असतो आलेल्या पाहुण्या व्याख्यात्याला खरं सगळं येत आहे का आणि या आलेल्या पाहुण्या व्याख्यात्याची पुढे शेती पकडता येते का, अशा 2 गोष्टी त्यांच्या असतात. मात्र मी महाराष्ट्रावर पाहिलं ज्युनियर वकिलांना शिकण्याची इच्छा असते. मित्रांनो, मी पाहिलं की जेव्हा करोनाच्या काळामध्ये आपण प्रामुख्याने पाहिलं की त्यांना कोणी शिकवलेलं नाही आणि तरीही त्यांना 95% ते 99% मार्क मिळालेले असे वकील आहेत. मग अशा वकिलांना इतके मार्क मिळून सुद्धा कोणीही शिकवलेले नसल्यामुळे शिकण्याची नक्की गरज आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि म्हणून आता प्रामुख्यानं माझे नवोदित वकील इथे दिसत आहेत आणि निश्चितच आजचं व्याख्यान त्यांच्यासाठी उपयोगाचं असेल असं मला स्वतःला वाटतं. आपण प्रथम बघूया की जो पहिला भारतीय पुराव्याचा कायदा 1872चा आला, कुठून आला तो. म्हणजे भारतीय पुराव्याचा कायदा आपण नेहमी असं म्हणतो की सर जेम्स स्टीफन यांनी प्रथमतः त्याचा ड्राफ्ट केला आणि त्याच्याप्रमाणे 1872 साली त्या कायद्याचं विश्लेषण आलं, विवेचन आलं. पण मित्रांनो, हे खरं नाही. तो भारतीय पुराव्याचा कायदा सर जेम्स स्टीफननी आणलेला नाही. सर जेम्स स्टीफननी काय केलं ते तुम्हाला सांगतो. सर जेम्स स्टीफननी काय केलं तर देयर इज सिम्पली कन्सॉलिडेशन ऑफ द एक्झिस्टिंग लॉज बाय हिम. भारतामध्ये 1872च्या सुमारास जे कायदे अस्तित्वात होते, पुराव्याविषयीचे जे कायदे अस्तित्वात होते त्या सगळ्याचं एकत्रित संकलन फक्त सर जेम्स स्टीफन and to define and to amend the law as to evidence. जर का आपण आधीच्या कायद्याचं प्रिएम्बल वाचलं, 1872 सालच्या कायद्याचं प्रिएम्बल वाचलं तर ते प्रिएम्बल असं सांगतं an act to consolidate and to define and to amend law as to evidence. आपल्याला माहिती आहे, विशेष करून जे हायकोर्टात वकिली करतात त्यांना माहिती आहे पॉइंट्स ऑफ द लॉ मेकर्स. कोणत्याही कायद्याचं प्रिएम्बल वाचल्याशिवाय मित्रांनो पुढे कधी जायचं नसतं. कारण माननीय सर्वोच्च न्यायालय असं म्हणतंय की कोणत्याही कायद्याचं प्रिएम्बल म्हणजे ती एक किल्ली आहे. कायदा करणाऱ्याने काय मानसिकतेतून हा कायदा केला आहे ते आपल्याला समजण्यासाठी काय आवश्यक आहे तर प्रिएम्बल वाचलं पाहिजे. आणि जर का आपण त्या कायद्याचं प्रिएम्बल वाचलं तर ते प्रिएम्बल आपल्याला असं सांगतं an act to consolidate, to define and to amend law as to evidence. टू कन्सॉलिडेट आपल्याला समजतं. जेव्हा ब्रिटिश लोक भारतात आले त्याच्या आधी काय होतं, हिंदू लोकांची हिंदू सिस्टीम, मुस्लिम लोकांची मुस्लिम लॉ किंवा मुस्लिम सिस्टीम, म्हणजे थोडक्यात आधी अस्तित्वात असलेले विविध पुराव्याच्या कायद्याचे नियम हे आम्ही एकत्र घातले आणि आणखी काय केलं, डिफाईन, आणि जिथे आवश्यक होतं तिथे नवीन कायदा केला आणि तो अमेंड, जिथे आवश्यक होतं पूर्वीच्या तरतुदीमध्ये आम्ही सुटेबल बदल केला. मग आम्हाला हे पण कळालं की कन्सॉलिडेट म्हणजे काय, आधीचा इथे भारताच्या भूमीमध्ये असलेला कायदा आम्ही एकत्र केला. डिफाईन कुठून आणला, नवीन जो कायदा आणला तो सर जेम्स स्टीफनला काय स्वप्न पडलं का हा कायदा करावा, त्यांनी कुठून आणला असावा. आणि त्या कायद्याचं मूळ 2 गोष्टी सापडतात. त्या कायद्याचं मूळ जर आपल्याला शोधायचं असेल तर इंग्लंडमध्ये टेलर्स एव्हिडन्स ऍक्ट हे मूळ पुस्तक, त्याच्यावर हा कायदा आधारित आहे, त्याच्यावर हा कायदा घेतलेला आहे. याशिवाय ज्युरिस बेंथॅमचं रॅशनल ऑफ ज्युडिशियल एव्हिडन्स 1828 हे पुस्तक महत्वाचं. या 2 पुस्तकावर आधारित, कुठले 2 पुस्तकं, बेंथॅम्स रॅशनल ऑफ ज्युडिशियल एव्हिडन्स
आणि टेलर्स एव्हिडन्स या 2 पुस्तकावर आधारित अशा प्रकारचा कायदा सर जेम्स टिल्टनने आणला आणि तो पारित केला. असा कायदा करताना किंवा असा कायदा जेव्हा केला तेव्हा तो तेव्हाच्या परिस्थितीला सर्वसमावेशक होता. त्या कायद्यानं सुमारे 150 वर्ष आपल्याला मदत केली किंवा आपली न्यायालयीन प्रक्रिया चालू ठेवली. मात्र जुरिस बेंथम आपल्याला सांगतात, लॉ इन द चेंजिंग सोसायटी नावाच्या त्यांच्या ग्रंथामध्ये ते सांगतात की लॉ इज फॉर द सोसायटी, नॉट सोसायटी फॉर द लॉ. समाज हा कायद्यासाठी नसतो, कायदा समाजासाठी असतो. आणि जर का समाजाच्या गरजा बदलल्या कायदा पण बदलला. पण 150 वर्षापूर्वी जर का आपण कायदा केला असेल, 150 वर्षामध्ये समाजाच्या गरजा बदलल्या, कायदा मात्र 150 वर्षापूर्वीचा जुना राहिला. मग हा मागे पडत असलेला कायदा हा जर का पुढे आणायचा असेल तर त्यात बदल केला पाहिजे. आणि म्हणून या कायद्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे. या कायद्याच्या सुरुवातीला आपण खूप वेळा ऐकलं, खूप वेळा टीका केली गेली की खरं आता या कायद्याची गरज नव्हती, तिन्ही कायदे अनावश्यक काढलेले आहेत. आपण या राजकीय टीकेकडे जायला नको. आपण वकिलांनी राजकीय टीका टाळून खरोखरच हा कायदा त्यात झालेला बदल आवश्यक होता किंवा नव्हता हे काही पार्लमेंटला स्वप्न पडलं किंवा पार्लमेंटरी लोकांना वाटलं किंवा पुढाऱ्यांना वाटलं म्हणून आलेलं आहे का? नाही. मित्रांनो, या कायद्यामध्ये दुरुस्ती करावी असं सर्वात आधी 1974 साली माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं. 50 years बॅक, आज नाही 50 वर्षापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयाने सोमो प्रकाश वर्सेस स्टेट ऑफ दिल्ली या खटल्यामध्ये असं स्पष्ट प्रतिपादन केलेलं होतं की आता तांत्रिक बदल व्हायला लागलेले आहेत आणि वी शॅल नॉट निग्लेक्ट ऑर अवॉइड टू मेक द लॉ इन दिस बिहाफ. लॉ शुड बी चेंज असं प्रतिपादन 50 वर्षापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयाने केलेलं होतं. एवढंच कशाला, 2020 साली माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायमूर्तींनी आणखी एक खटला डिसाईड केला होता. तो न्यायनिर्णय केलेला होता अर्जुन खोतकर वर्सेस कैलास गोरंट्याल. त्या खटल्यामध्ये सुद्धा जेव्हा 3 न्यायमूर्ती होते, त्या 3 न्यायमूर्तीच्या पैकी जस्टिस नरिमन आणि जस्टिस रामसुब्रमण्यम यांनी स्पष्टपणे प्रतिपादन केलेलं आहे की या कायद्याचा अर्थ लावण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाला जवळजवळ 17 वर्ष लागली. एक ओळीचा अर्थ काढायचा होता. फक्त एक ओळीचा अर्थ काढण्यासाठी किंवा सेक्शन 65B मधल्या सर्टिफिकेटचा अर्थ काढण्यासाठी आपल्या न्याय यंत्रणेमध्ये 17 वर्षे गेली. जेव्हा 2020 साली हा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायमूर्तींच्या समोर आला तेव्हा या 2 न्यायमूर्तींनी आपल्या निकालपत्रामध्ये उल्लेख केलेला आहे. विशेषतः जस्टिस नरिमन यांच्या निकालपत्रातल्या पॅरा किंवा कलम 72 मध्ये असं स्पष्टपणे सांगितलंय की हा कायदा अत्यंत मुबम आहे, सुस्पष्ट नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये विविध प्रकारचे विसंवाद देणारे निकालपत्र येत आहेत. हा कायदा पहिला बदला म्हणजे थोडक्यात हे कायदे बदललेले पाहिजेत असं कोणी सांगितलंय? पार्लमेंटने, भाजपने. ते राजकीय आपण ती पादत राहणं आपल्या हालच्या बाहेर काढून मित्रांनो. हे कायद्यात बदल करा हे आपल्याला 74 साली सुप्रीम कोर्टाने प्रथम सांगितलं आणि आता 2020 साली पुन्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं अरे कायद्यात बदल करा. कारण कायद्यात बदल केला नाही तर फक्त आणि फक्त एका ओळीचा अर्थ काढण्यासाठी भारतीय न्यायपालिकेमध्ये 17 ते 20 वर्ष लागली. मग अशा प्रकारचे खटले तुंबतात आणि मग विसंगवाद असणारे, एकमेकाशी कॉन्फ्लिक्ट असणारे असे निकालपत्र बाहेर येत असतात. हे संपवण्यासाठी आजचा कायदा, हे संपण्यासाठी अशा प्रकारचे कॉन्फ्लिक्टिंग डिसिजन्स येऊ नयेत म्हणून आजचा कायदा करण्यात आला. आजच्या कायद्याची कारण मीमांसा आता आपण थोडक्यात बघूया. या पार्श्वभूमीवरती नक्की किती बदल आले इतर कायद्याचं आज मी विश्लेषण करणार नाही. मला जो अध्यक्षाने विषय दिलेला आहे तेवढ्यापुरतच बोलेन. आणि जर का तुम्ही इथून बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कोणी भेटल्याने विचारलं काय रे बाबा नेमकं काय घडलं, काय त्या आवड सरांनी सांगितलं, इतक्या लांब आले आणि नेमकं काय सांगितलंय, तर तुम्हाला सुद्धा सगळं सांगता आलं. त्यासाठी बोलायची 10 बोटं पुरेशी आहे. त्या कायद्यामध्ये झालेले बदल हे प्रामुख्यानं 10 बदल आहेत. 10 बदल तुम्ही इथून जायपर्यंत सहज लक्षात घेऊ शकता. आणि ते कसे लक्षात ठेवायचे ते तुम्हाला प्रथम सांगतो. या कायद्यामध्ये जे बदल आले त्यापैकी जो पहिला बदल आलेला आहे तो आहे स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स. मित्रांनो, नेहमी जेव्हा नवीन कायदा येतो ना आपल्याला सवय लागलेली असते जिथं आपलं महत्वाचं आडले तो सेक्शन काढायचा आणि मग ते सेक्शनपासून वाचायला सुरुवात करायची. नवीन वकिलांनी असं करू नये. नवीन वकिलांनी
वकिलांनी कोणतंही नवीन पुस्तक वाचायला घेतलं, पहिलं काय वाचलं पाहिजे? स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स. मग वाचलं पाहिजे प्रिॲम्बल आणि मग तरतुदी वाचायला घ्यायच्या. काय असतं स्टेटमेंट ऑफ रिझन्स? काय असतं स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स? जेव्हा कोणताही कायदा आणि त्याचं बिल तयार होत असतं आणि ते कायदे मंडळासमोर येत असतं किंवा पार्लमेंट समोर येत असतं, तेव्हा संसद प्रामुख्याने असा विचार करते की जर का ऑलरेडी कायदा होता किंवा आहे, मग कशाला नव्याने कायदा करायचा? आणि त्यासाठी ते स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स किंवा कायदा करण्यामागची कारण मीमांसा ज्यात दिलेली असते त्याला म्हणतात स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स. आणि म्हणून या कायद्याचं स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स लक्षात घेतलं पाहिजे. जसं ज्युरिस बेंथ्या म्हणाले तसं जर का समाज पुढे गेला असेल आणि कायदा जर का मागे राहिला असेल, मागे पडलेल्या या कायद्याला 150 वर्ष मागे पडलेल्या या कायद्याला जर का 2024 सालापर्यंत आणायचं असेल तर काय बदल केले पाहिजे? आणि या बदलाचा अभ्यास करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. हा बदलासाठी पाहिजे असेल तर पहिला मुद्दा तुम्हाला सांगतो, तो म्हणजे स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स मध्ये नेमकं काय म्हटलंय. स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन जर का तुम्ही वाचता घरी गेल्यानंतर तर दोनच ओळी फार महत्वाच्या आहेत. त्याला आमचं स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स असते. मात्र त्यापैकी 2 ओळी अंडरलाईन करून घ्या. एक, त्याने जो उल्लेख केला त्याने सांगितलं ट्रिमेंडस टेक्नॉलॉजिकल ग्रोथ. आता जग हे ग्लोबल विलेज झालेलं आहे आणि सगळीकडे बघा, अलीकडे आपण सगळे टेक्नॉलॉजीच्या भाषेत बोलत असतो. मग जर का त्या टेक्नॉलॉजीच्या भाषेत आपण नेहमी आपलं संवाद करत असू तर त्या टेक्नॉलॉजीला या कायद्यात योग्य स्थान दिलं आहे काय? दिलं नसल्यास ते द्यावं, अशा प्रकारचा संसदेचा पहिला उद्देश. दुसरा उद्देश फार छान आहे मित्रांनो. मी गेली 47 वर्ष वकील आणि मास्टरकी करतो आहे. 47 वर्षात बघा या ऍक्टमध्ये जेव्हा जेव्हा मी अगदी ज्येष्ठ वकिलांची सगळ्यांची व्याख्यानं ऐकली आणि मीही काही ठिकाणी सांगितलं असेल, त्या प्रत्येक ठिकाणी पहिला मुद्दा येतो नेचर ऑफ इन्कम्स ऍक्ट. कशा प्रकारचा हा कायदा आहे तो असण्याचं कारण म्हणजे वकिलांना किंवा ज्युनियर वकिलांना माहिती आहे. पहिली गोष्ट काय असते, आयदर लॉज आर सबस्टॅन्टिव्ह लॉज और लॉज आर प्रोसिजरल लॉज. सबस्टॅन्टिव्ह लॉ म्हणजे काय? नवोदित वकिलांना सांगतो. सबस्टॅन्टिव्ह लॉ म्हणजे ज्या कायद्यामुळे हक्क आणि कर्तव्यांची निर्मिती होत असते त्याला म्हणतात सबस्टॅन्टिव्ह लॉज. आणि जे असे हक्क आणि कर्तव्य निर्माण होतात त्याची जेव्हा अंमलबजावणी करायची असते त्याला म्हणतात प्रोसिजरल लॉज. म्हणजे गुन्हा घडला IPC, जुना IPC, आणि जर का त्याची अंमलबजावणी करायची CRPC. म्हणजे थोडक्यात एकीकडे ते हक्क, कर्तव्य आणि लायबिलिटीज तयार होतात आणि त्याची अंमलबजावणी कोर्टात करण्यासाठी त्याला आपण प्रोसिजरल लॉ. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट, सबस्टॅन्टिव्ह लॉ, आणि त्याच्याद्वारे अंमलबजावणी करायची सिव्हिल प्रोसिजर कोड. ह्या 2 प्रकारच्या भिन्न प्रकारामध्ये कायद्याचं वर्गीकरण होतं. प्रश्न आहे आजचा कायदा कशा प्रकारचा? इज इट सबस्टॅन्टिव्ह ऑर प्रोसिजर? आणि गेले 150 वर्ष याविषयी मी संवाद होतो. कोणाला वाटायचं हा सबस्टॅन्टिव्ह कायदा आहे काय, कोणाला वाटायचं हा प्रोसिजरल कायदा आहे काय, आणि मग कधी कधी त्याचं विश्लेषण करताना तो ॲडजेक्टिव्ह कायदा आहे असं म्हटलं जायचं. त्या संबंधाने कायद्यामध्ये कुठंही स्पष्टपणे लिहिलेलं नव्हतं. त्याविषयी कायद्यामध्ये संदिग्धता होती. ही संदिग्धता दूर करण्यासाठी आपल्या संसदेने आता या कायद्याच्या नवीन कायद्याचं जे स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स आहे त्यामध्ये सांगून टाकलंय दिस ऍक्ट इज ॲडजेक्टिव्ह. म्हणजे थोडक्यात या कायद्याचं या प्रकारचं ब्रँडिंग किंवा त्याला अशा प्रकारचं ॲडजेक्टिव्ह किंवा विशेषण देण्याचं काम या कायद्यानं प्रथम केलेलं आहे. म्हणजे आता इथून पुढे जोपर्यंत हा कायदा अस्तित्वात आहे तोपर्यंत हा कायदा प्रोसिजरल आहे का, हा कायदा सबस्टॅन्टिव्ह आहे का असं आर्ग्युमेंट करायची गरज नाही. कारण आता संसदेने सांगितलंय आम्ही आज रोजी जो कायदा पारित करत आहोत, पास करत आहोत, तो आहे ॲडजेक्टिव्ह लॉ. म्हणजे थोडक्यात हे ॲडजेक्टिव्ह एक शब्द गेली 150 वर्ष सारखा वकिलांना आणि न्यायाधीशांना छळत होतो. आता त्याला फुलस्टॉप ठेवलेला आहे आणि इथून पुढे आता हा कायदा ॲडजेक्टिव्ह आहे असं ठरवलं. कोणतरी एखादा विचारेल ॲडजेक्टिव्ह म्हणजे नेमकं काय बदल झाला, तर तोच ऍक्ट आहे आणि तोच वापरणार आहोत. मग काय ह्याच्यातनं आपण समजावून घ्यायचं. मित्रांनो, हा असा कायदा आहे की त्याच्यामध्ये काही तरतुदी ह्या सबस्टॅन्टिव्ह स्वरूपाच्या आहेत आणि काही तरतुदी या प्रोसिजरल स्वरूपाच्या आहेत. काय आहेत? कसा विटनेस तपासायचा, विटनेस विषयी काय काय तरतुदी आहेत आपल्याला शेवटच्या चॅप्टरमध्ये माहिती आहे. 111च्या पुढच्या सगळ्या चॅप्टरमध्ये आपण ते पाहतो, विटनेसेस अँड एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस. पण
तुम्ही सेक्शन 115, 116, 117 इस्टॉपिंगची डॉक्ट्रिन जर का वाचली तर काय दिसतं? सबस्टॅन्टिव्ह लॉ. एकाच कायद्यामध्ये काही भाग सबस्टॅन्टिव्ह लॉ आहे, हक्क आणि कर्तव्यांची निर्मिती केलेली आहे, मात्र त्याच्या दुसऱ्या भागामध्ये किंवा उर्वरित भागामध्ये प्रोसिजर पार्ट सुद्धा सांगितलेला आहे. म्हणजे थोडक्यात दिस लॉ टुडे सब्जेक्ट इज अ मिक्सचर ऑफ बोथ सबस्टॅन्टिव्ह लॉ अँड प्रोसिजरल लॉ. दिस यू फर्स्ट अंडरस्टँड. ज्युनियर वकिलांनी पहिलं हे समजावून घेतलं पाहिजे, हे आपल्याला आवश्यक आहे. हे समजलं की आपण पुढच्या भागाकडे जाऊया. आपल्याला समजलं की पार्लमेंटने ठरवून ठेवलं आता इथून पुढे वकील आणि जजेस काही गोंधळात राहू नका, दिस इज ॲडजेक्टिव्ह लॉ, आणि म्हणून त्याचा अभ्यास करा. पुढचा प्रकार आहे, आता आपण पाहिलं स्टेटमेंट अँड ऑब्जेक्शन रिझन्स. मग आपण आता पुढच्या भागाकडे जाऊया. भारतीय साक्ष अधिनियम 2023. मित्रांनो, नेहमी असं म्हटलं जातं की इंग्रजांनी आपल्याला खूप छान कायदे दिले, हे चांगलं आहे. इंग्रजांनी दिलेली न्यायसंस्था मुक्तमती अजूनही टिकलेली आहे. पण असं बिलकुल गैरसमज करून घेऊ नका की इंग्रजांनी आपल्याला हा भारतीय साक्ष अधिनियम किंवा इंग्रजांनी आपल्याला तो इंडियन एव्हिडन्स ऍक्ट ऑफ 1872 दिलेला होता. ज्या ज्येष्ठ वकिलांचं धार्मिक वाचन असेल त्यांना माहिती आहे, कटयाना स्मृतीमध्ये 1500 वर्षापूर्वी जे रूल्स लिहून दिलेले आहेत, संस्कृत श्लोक घालून दिलेले आहेत, ते जसेच्या तसे थोड्याफार फरकानं हे एव्हिडन्स ऍक्टमध्ये सापडतात. कटयाना स्मृतीमध्ये 1500 वर्षापूर्वी जे श्लोक लिहिलेले आहेत ते श्लोक आणि काय सांगावं तुम्हाला, जर का तुम्ही अभ्यासू असाल तर जरूर वाचा. जर का ते तुम्ही वाचला, जर तुम्हाला कटयाना स्मृती वाचायची नसेल तर जस्टिस रामा जॉईस नावाचे एक रिटायर्ड हायकोर्ट जज आहेत, त्यांचं यावरचं पुस्तक आहे ते वाचा. आणि मग तुम्हाला कळेल की प्रत्येक विषयासाठी साक्षीदार म्हटलं की वेगळा चॅप्टर. एवढंच कशाला मित्रांनो, आज आपण जसं पाहतो की साक्षीदार बोलवला की त्या साक्षीदाराला भत्ता द्यावा लागतो, ही गोष्ट सुद्धा तेव्हा आपल्या पूर्वजांना माहिती होती, 1500 वर्षापूर्वी माहिती होती. आपण जे पाहतो डेमेनर ऑफ द विटनेस, तो उत्तर देत असताना कसा उभा राहतो, कसं बोलतो, सहज उत्तर देतो का, लबाडी करतो का, त्याला आपण डेमेनर असं म्हणतो. हे डेमेनर ऑफ विटनेस आता तपासलं जातं, न्यायाधीश लक्षात घेतात, तसं लक्षात घ्यावं असं आपल्या 1500 वर्षापूर्वीच्या त्या कटयाना स्मृतीमध्ये सांगितलं. म्हणजे आपला रिच हेरिटेजमध्ये सुद्धा आजच्या ह्या कायद्याची पाळंमुळं दिसून येतात. मात्र त्याला इंग्रजांनी इंग्लिशमध्ये लिहून तशा प्रकारचं ते मार्केटिंग केलेलं आहे. आणि म्हणून आपण म्हणायला लागलो सर जेम्स स्टीफनने हा कायदा दिलेला आहे. वस्तुतः हा कायदा आपल्या कटयाना स्मृतीमध्ये पुरेपूर भरून गेलेला. या पार्श्वभूमीवर एवढं कशाला, त्या कटयाना स्मृतीमध्ये साक्ष हा शब्द आहे, साक्षीदाराला साक्षीनाह असा शब्द आहे, डॉक्युमेंटला लेख्यम असा शब्द आहे. म्हणजे मित्रांनो, जर का आपण ते सगळे श्लोक वाचले तर तुम्हाला कळेल कारण एवढंच ऍक्टचे सेक्शन म्हणजे ते श्लोकच होते 1500 वर्ष. मग अशा प्रकारचा हा कायदा आला आणि अशा प्रकारचं जे हिडिंग आहे तेही त्या कटयाना स्मृतीशी खूप सुसंगत आहे असं माझं स्वतःचं मत आहे. या पार्श्वभूमीवरती आता आपण कायद्यात सुरुवात करूया, कायद्यात प्रवेश करूया. कायद्यात प्रवेश करताना मी तुम्हाला सांगेन की पहिलं आपल्याला ठरलं की प्रिॲम्बल वाचायचं. आणि जर का आपण ते प्रिॲम्बल वाचलं तर पहिल्या कायद्याचं प्रिॲम्बल होतं, आपण जसं थोडक्यात आता चर्चा केली तसं, अन ऍक्ट टू कन्सॉलिडेट, टू डिफाईन अँड टू अमेंड लॉ ॲज टू एव्हिडन्स. आता बदललंय, नवीन कायद्यामध्ये हे प्रिॲम्बल काढून टाकलेलं आहे. आता नवीन कायद्यामध्ये वेगळं प्रिॲम्बल घातलेलं आहे. जेव्हा पार्लमेंट किंवा संसद आधीच्या कायद्यामध्ये किंवा कोणत्याही शब्दामध्ये बदल करत असतं त्यामध्ये काहीतरी कारण मीमांसा असली पाहिजे. ती कारण मीमांसा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आधीच्या कायद्यामध्ये होतं कन्सॉलिडेट, टू डिफाईन अँड टू अमेंड. आधीचे एकत्र केले, आवश्यक आहे तिथे नवीन दिला, आवश्यक आहे तिथे आधीच्यात बदल केला, अशी त्रिसूत्री आधी आपण काढली होती. आता त्यांनी ती त्रिसूत्री बदललेली आहे आणि त्याऐवजी त्यांनी आता असं सांगितलंय अन ऍक्ट. नवीन कायद्याचं प्रिॲम्बल काय सांगतं, अन ऍक्ट टू कन्सॉलिडेट आहे ते एकत्र करा. कन्सॉलिडेट शब्द आपण घेतला, पुढचे दोन शब्द नाही घेतले. त्याच्याने लिहिलंय अँड टू प्रोव्हाइड फॉर जनरल प्रिन्सिपल्स फॉर फेअर ट्रायल. हे दोन शब्द ही शेवटची ओळ घातली. मग आता जर का संसदेने 150 वर्षाचा उपस्थित असलेला, आपण वापरलेला, सर्वोच्च न्यायालयाच्यापर्यंत गेलेला अत्यंत चांगला कायदा म्हणून आपण जो नावाजलेला आहे, अशा कायद्यामध्ये ते वाक्य बदलून हे वाक्य का बरं आलं असेल, विनाकारण काय कोण घालणार नाही, विनाकारण घालायला परवानगी पण नाही. मग ह्या संसदेनं ते वाक्य का घातलं असेल, सो एज टू प्रोव्हाइड फॉर द प्रिन्सिपल्स फॉर फेअर ट्रायल. हे कुठून आलं,
आणि मित्रांनो, हे समजण्यासाठी आपल्याला आणखी एका आंतरराष्ट्रीय दस्ताची पाहणी करावी लागते. हे जे एक सोपं वाक्य आहे ना, हे काही ह्यांना सुचलेलं नाही. हे वाक्य आंतरराष्ट्रीय दस्तऐवजामध्ये आहे. तर म्हणतात UDHR 1948 म्हणजे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑन ह्युमन राईट्स. त्या युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑन ह्युमन राईट्समध्ये आर्टिकल 8, आर्टिकल 9, आर्टिकल 10 आणि आर्टिकल 11 सांगितलेले आहेत. आणि त्यात त्यांनी सांगितलंय जे सदस्य राष्ट्र असतील, युनोचे सदस्य राष्ट्र असतील, त्या युनोच्या युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनच्या सदस्य राष्ट्रांनी आपापल्या देशाचे कायदे करत असताना त्यामध्ये फेअर ट्रायल असतो पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपण सारखं जे म्हणतो की त्या आरोपीला आपण विनाकारण दोषी समजायला नको, त्याच्यासाठी फेअर ट्रायल झाली पाहिजे. हे फेअर ट्रायलचं प्रिन्सिपल जे आज आपण आपल्या पुस्तकामध्ये आणलंय, आपल्या कायद्यामध्ये आणलंय, त्याचा उगम कुठे आहे? आर्टिकल 8 to आर्टिकल 11 ऑफ UDHR 1948. आणि अशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय उत्तरदायित्व भारतीय संसदेनं ते पार पाडलेलं आहे. म्हणजे थोडक्यात तो तत्व जे होतं, जे आंतरराष्ट्रीय समुदायानं भारतीय समुदायाच्या वरती बंधनकारक केलेलं होतं, ते आपण आता इथे आणलेलं आहे. दॅट इज फेअर ट्रायल. पण दुर्दैवाने मित्रांनो, जरी असं म्हटलं असेल दॅट टू प्रोव्हाइड फॉर जनरल प्रिन्सिपल्स हॅज टू फेअर ट्रायल, व्हॉट इज फेअर ट्रायल हॅज नॉट बीन डिफाईन्ड. या कायद्यात मात्र फेअर ट्रायल काय आहे हे काही डिफाईन केलेलं नाही. मग तरुण वकील विचारतील, जर का ते डिफाईन केलं नसेल, खरंच काय असते फेअर ट्रायल? मग फेअर ट्रायलचं काहीतरी बेसिस असलं पाहिजे. या कायद्यात डिफाईन केलं नाही. मग जर का आपण आपल्या नेहमीच्या प्रॅक्टिसच्या अनुभवावरून जर का फेअर ट्रायलचा अर्थ काढायचा असेल, काय असते फेअर ट्रायल? फेअर ट्रायलसाठी एकच ओळ फार महत्वाची असते, वेर इन पर्सन इज गिवन सफिशियंट अपॉर्च्युनिटी. त्याला त्याची बाजू मांडण्यासाठी, त्याची केस मांडण्यासाठी त्याला सफिशियंट अपॉर्च्युनिटी दिली पाहिजे, संधी दिली पाहिजे. नुसती संधी पुरेशी नव्हे, देयर शॅल बी सफिशियंट. व्हॉट इज सफिशियंट? पुन्हा सफिशियंट शब्द पण ह्या कायद्यात डिफाईन केलेला नाही. काय असतो सफिशियंट? सफिशियंट म्हणजे ॲडेक्वेट, त्या त्या केसमध्ये आवश्यक असेल अशी सुसंधी किंवा परिपूर्ण संधी त्याला दिली पाहिजे. व्हॉट इज प्रॉपर, व्हॉट इज ॲडेक्वेट इज अ क्वेश्चन ऑफ फॅक्ट. हे काही कुठे डिफाईन केलेलं नाही. कोणत्याही पुस्तकात ॲडेक्वेट म्हणजे काय, प्रॉपर म्हणजे काय, सफिशियंट म्हणजे काय, काय कुठं सांगितलेलं नाही. त्याचा अर्थ इट डिपेंड्स फॅक्ट्स ऑफ दॅट केस अँड डिफर्स फ्रॉम केस टू केस. थोडक्यात सफिशियंट कशी असावी, ॲडेक्वेट कशी असावी हे कुठेही डिफाईन केलेलं नसल्यामुळे ती प्रत्येक कायद्यामध्ये बदलत असते. अशा विषयीचा तो भाग आता आपल्या प्रिअम्बलमध्ये आलेला आहे. प्रिअम्बल एकदा सोडलं की मग पुढचे बदल बघूया. मगाशी म्हटल्याप्रमाणे 10 बोटाच्या वरती आपण त्याचा अभ्यास करूया. पहिला बदल झाला सेक्शन 1 मध्ये. सेक्शन 1 मध्ये एक फॉर्मल बदल होता, एक फार महत्वाचा बदल होता. आधी असं लिहिलेलं होतं, दिस ऍक्ट शॅल अप्लाय टू ऑल प्रोसिडिंग्स आणि सर्टन कोर्ट मार्शल्स वेर एक्सक्लुडेड. आता तो जो ज्या ज्या कोर्ट मार्शलला हे लागू नव्हते, ते सगळे जुने कायदे होते आर्मी नेव्हीचे, ते काढून टाकले. म्हणजे आता हा कायदा सगळ्या प्रकारच्या कोर्ट मार्शलला लागू होतो. पूर्वी काही कोर्ट मार्शलला लागायचा आणि काही कायद्यात त्याच्या कोर्ट मार्शलला लागत नव्हता. ज्यांना ज्यांना लागत नव्हता ते जुने कायदे आता त्याच्यातून काढून टाकलेले आहेत. तो फार कमी महत्वाचा बदल झाला. महत्वाचा बदल काय झाला ते तुम्हाला सांगा, आणि बदल कुठे नाही झाला ते पण तुम्हाला सांगा. महत्वाचा बदल झाला आहे आणि तो अत्यंत ऐतिहासिक असा बदल आहे. तो आपण प्रथम समजून घेतला पाहिजे. पहिल्या सेक्शनमध्ये, जुन्या कायद्यामध्ये एक वाक्य होतं, दिस ऍक्ट एक्सटेंड्स टू होल ऑफ इंडिया. जर का तरुण वकिलांनी घरी गेल्यानंतर आपलं पुस्तक काढलं आणि त्यात जर का पाहिलं, दिस ऍक्ट एक्सटेंड्स टू होल ऑफ इंडिया, दिस लाईन इज मिसिंग नाव. नवीन कायद्यामध्ये नाही लिहिलं असं. तुम्ही भारतातले 100 कायदे काढा, तर प्रत्येक कायद्यात सुरुवातीला लिहिलेलं असतं, दिस ऍक्ट इज ऍप्लिकेबल टू द होल टेरिटरी ऑफ इंडिया. थोडेफार फरकाने बदल करून हेच लिहिलेलं असतं. पूर्वी असायचे एक्सेप्ट जे अँड के, आता ते पण संपलेलं आहे. दिस इज ऍप्लिकेबल टू टेरिटरी ऑफ इंडिया. मात्र या पुस्तकाचं हे वाक्य काढून का काढलं असं? जर का बाकीच्या शेकडो कायद्यात हे वाक्य आहे, मात्र आजच्या कायद्यात असलेलं वाक्य काढून टाकलंय, पार्लमेंटचा काहीतरी उद्देश असला पाहिजे. काय उद्देश असावा? आणि तो उद्देश जर समजून घ्यायचा असेल तर दिस ऍक्ट इज ऍप्लिकेबल विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया, दिस एक्सटेंड्स टू द होल ऑफ इंडिया, हे का काढून टाकलं असेल? का बरं त्याचा स्कोप आपण तेवढा लिमिट नसेल ठेवला? एक सोपं उदाहरण देऊन पुढे जाऊया. उदाहरणार्थ, आपण जुन्या काळामध्ये एक 20-25 वर्षापूर्वी चोरीचे खटले पाहायचे, दरोडेचे खटले पाहायचो. काय असायचा खटला? कोणतरी यायचं, मग तो
व्यापारी किंवा श्रीमंत माणूस घरी नसलेली घरावरती दरोडा पडायचा आणि मग चोरी व्हायची, मोठा दरोडा व्हायचा. किंवा कोणतरी याचा डोक्याला रिव्हॉल्वर लावायचा आणि पैसे किंवा प्रॉपर्टी घेऊन जायचं. हे सगळं झालं की तुम्ही तक्रार करायचा, आपला कॉन्स्टेबल दंड आपलं आपलं त्याच्या पुढे आलो. दिस वॉज अवर ओल्ड सिस्टम, दिस वॉज अवर ओल्ड एव्हिडन्स ऍक्ट. आता काय झालंय, एक 4-5 महिन्यापूर्वी पुण्याच्या कॉस्मॉस बँकेवर एक दरोडा पडला. आपण वाचला असेल तेव्हा. एका सेकंदामध्ये 400 कोटी रुपयांची चोरी झाली. बँक आमची पुण्यात, पैसे पुण्यात, आरोपी थायलंड. आणि तो पण आरोपी कोण, ते जे डार्क वेब असतो तो त्यांनी आपल्या तोंडावरती पांघरून घेतलेला, मुलगा घेतलेला आणि समोर कॉम्प्युटर असलेला चोर, जो आपण नेहमी पाहतो तो. आणि त्यांनी तिथे बसल्या बसल्या केवळ एका क्लिकवरती एका बँकेचे 400 कोटी रुपये चोर. कोणचा कायदा आणि कोणत्या तरतुदी. यानंतर अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून आता या टेक्नॉलॉजिकल कॉन्सिक्वेन्सेसमुळे हा जो इफेक्ट झालेला आहे त्याचा इफेक्ट इतका आहे, इट हॅज ट्रान्सफॉर्मिंग इफेक्ट. आता इथून पुढे आमची बाउंड्री संपली, समुद्र किनारा लागला, हिमालय लागला की पलीकडे आम्ही नाही असं राहिलेलं नाही. नाव दिस टेक्नॉलॉजी हॅज ट्रान्सबाउंडरी इफेक्ट. आपल्या सीमेच्या पलीकडे हा कायदा लागू होतो आणि म्हणून आता पार्लमेंटने फार शुद्धपणे ठरवलं आणि हे आता विनाकारण या कायद्याला सीमास्थित करायला नको, याला आता आपण वाईट स्वरूप देऊया आणि म्हणून ते फक्त भारतापुरतं याला ऍप्लिकेशन आहे हे वाक्य आता काढून टाकले. हे आपण प्रथम तरुण लोकांनी समजावून म्हणजे थोडक्यात नवीन आलेल्या कायद्याचा जो गाभा आहे आपण तो पुढे बघणारच आहोत. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या गोष्टी आपण बघणारच आहोत. पण सुरुवातीला हे समजावून घ्या की या कायद्यामध्ये जे बदल झाले ते अशा प्रकारचे आहेत, इतके दुरोगामी आहेत की आता ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणून हा कायदा फक्त भारतामध्ये आहे असं नाही. या बाबतीत एक थोडंसं तरुण वकिलांना सोयीचं एक वाक्य सांगतो आणि आपण पुढच्या शिक्षणाकडे जाऊया. जेव्हा कायद्यामध्ये विश्लेषण होत असतं तेव्हा कोणत्याही ज्युरिडिक्शनची चर्चा होत असते मित्रांनो, तेव्हा चर्चा होताना काही लॅटिन प्रिन्सिपल्स असतात. उदाहरणार्थ आपल्या CPC मध्ये सेक्शन 16, 17, 18 पुढे सेक्शन 19, 20 हे कशावर आधारित असतं, ते कसे काय आले CPC मध्ये. हे जे आपण 16, 17, 18 इमोबल प्रॉपर्टीचे म्हणालो, पुढचे 19, 20 वगैरे टॉर्ट्स विषयीचे असं म्हणालो, ते कसे काय आले असतील. CPC जेव्हा तयार करण्यात आली 1908 साली तर त्याच्या आधीचा जो कायदा होता तेव्हा हे कायदे येताना त्यांनी लॅटिन प्रिन्सिपलचा अभ्यास केला होता. हे सगळे कायदे लॅटिन प्रिन्सिपलवर आधारित होते. उदाहरणार्थ जिथे मालमत्ता असेल, उदाहरणार्थ पार्टिशन करायचंय, मग पार्टिशनचा खटला कुठे दाखल करतो आपण, जिथे प्रॉपर्टी तिथे. मग जर का जिथे प्रॉपर्टी तिथे खटला दाखल करायचा असेल, हे जे तत्व आता 16, 17, 18 मध्ये आपल्या CPCच्या आलेला आहे त्याचा बेस कुठेतरी असला पाहिजे आधीचा, आणि तो बेस जर शोधायचा असेल तर लॅटिन भाषेत प्रिन्सिपल होतं लेक्स साइटस प्रिन्सिपल. जर का जिथे लग्न झालं तिथे विच्छेदन करता येईल, तिथे घटस्फोटाचा खटला दाखल करता येईल, हे जे अलीकडचे आपले नियम बदललेले आहेत त्याचं कुठे बेस असला पाहिजे. लेक्स सेलिब्रेशनिस, जिथे समारंभ पार पडला, जिथे लग्न झालं, इट्स म्हणजे थोडक्यात अलीकडच्या प्रत्येक तत्वाला, ज्युरिस्डिक्शनच्या प्रत्येक तत्वाला लॅटिनमध्ये काहीतरी बेस होता. तसंच या एव्हिडन्ससाठी एक बेस होता, त्या एव्हिडन्सच्या कायद्यासाठी एक बेस होता. दॅट वॉज कॉल्ड ॲज लेक्स फोरी प्रिन्सिपल. फोरी म्हणजे FORI. FORI हा प्लुरल शब्द आहे, बहुवचनी किंवा अनेक वचनी शब्द आहे. त्याचा सिंग्युलर किंवा सिंगल वचन आहे फोरम. आपण नाही का नेहमी कोणचं फोरम, त्या फोरमचं अनेक वचन फोर आहे किंवा फोरी. मग हे लेक्स फोरी म्हणजे जिथं कोर्ट तिथला कायदा. मग ह्या इंडियन एव्हिडन्स ऍक्टचं स्वरूप कसं असावं आणि हा लेक्स फोरी लॉ आहे किंवा नाही, यासाठी 1942 साली प्रिव्ही काउन्सिल समोर एक केस आलेली होती. खरोखरच स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये प्रिव्ही काउन्सिल समोर जेव्हा अशा प्रकारची केस आली, हा कायदा कशा प्रकारचा आहे, आणि तेव्हा प्रिव्ही काउन्सिलनं 1942 साली नेहरूंनी दत्त व्हर्सेस एम्परर या खटल्यामध्ये, ते आहे प्रिव्ही काउन्सिल 1942 पेज नंबर 28, याच्यावरती प्रिव्ही काउन्सिलने सांगितलं की हा कायदा लेक्स फोरी लॉ आहे, लेक्स फोराई लॉ आहे. म्हणजे थोडक्यात या कायद्याचं ज्युरिस्डिक्शन जिथे कोर्ट तिथला कायदा हे बेसिक तत्व आहे असं 42 साली प्रिव्ही काउन्सिलने सांगितलं, सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि आता ह्या कायद्याने पण सांगितलं. दिस इज बेसिक ॲस्पेक्ट ऑफ दिस लॉ.
मग एकदा का आपण हे समजावून घेतलं, दिस इज लेक्स स्पोरी प्रिन्सिपल समजावून घेतलं आणि ते पहिलं वाक्य काढून टाकलं. आता हा कायदा कुठे लागतो? जिथे कुठं काही घडलं जगभर तरी चालेल, त्या कोर्टासमोर तुम्ही आलात ना, कायदा लागू. दिस इज सिम्पल कॅल्क्युलेशन, सिम्पल इक्वेशन provided, and this limiting aspect as to within India, it has been deleted by the Parliament of India now. This is with reference to this. मग सेक्शन 1 मध्ये मात्र आधीचा एक बदल तसाच ठेवला आहे. काय आहे तो? But this act is not applicable to arbitrations and affidavits. हा कायदा मात्र, पुराव्याचा कायदा मात्र दोन गोष्टींना लागत. आता जे कायद्यात लिहिलंय मित्रांनो, हेही आत्मसत्य आहे. असं जरी लिहिलेलं असलं तरीही हा कायदा ॲफिडेव्हिटला पण लागतो. कसा? त्यासाठी आपल्याला 2002 सालची CPCची अमेंडमेंट पाहिजे. काय आली अमेंडमेंट CPC मध्ये? तेव्हापासून दॅट हिअर आफ्टर एक्झामिनेशन इन चीफ शॅल बी गिव्हन ऑन ॲफिडेव्हिट. म्हणजे थोडक्यात आता ॲफिडेव्हिटला सुद्धा एव्हिडन्स ॲक्ट लागायला लागलेला आहे. अशा रीतीनं त्या अमेंडमेंटने ही जी गोष्ट बदल केलेली आहे, तिथे आता ॲफिडेव्हिटला सुद्धा हा मर्यादित स्वरूपात नवीन कायदा लागतो आहे. आणि दिस ॲक्ट हॅज नो ॲप्लिकेशन टू आर्बिट्रेशन लॉ. आर्बिट्रेशनचा कायदा जर का तुम्ही वाचला, द आर्बिट्रेशन अँड कॉन्सिलिएशन ॲक्ट ऑफ 1996 जर का तुम्ही वाचला आणि त्यातलं जर का तुम्ही ज्युरिस्डिक्शन काढलं तर तुमच्या लक्षात येईल तिथे म्हटलेलं आहे तो प्रोसिजरल जे कायदे आहेत, उदाहरणार्थ सिव्हिल प्रोसिजर कोड, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आर नॉट ॲप्लिकेबल टू आर्बिट्रल प्रोसिडिंग्स. हा एक भाग आहे. त्या कायद्यात जरी म्हटलेलं असलं की जेव्हा जेव्हा आर्बिट्रल प्रोसिडिंग होणार किंवा लवादाचं कामकाज चालेल तेव्हा त्यासाठी CPC लागायचा नाही, एव्हिडन्स ॲक्ट लागायचा नाही. तरीही खालच्या भागात म्हटलंय, त्याच सेक्शनच्या पुढच्या भागात सांगितलंय, हाऊएव्हर पार्टीज आर ॲट लिबर्टी टू डिसाइड द रूल्स ऑफ प्रोसिजर फॉर देमसेल्व्हज. म्हणजे थोडक्यात जेव्हा आर्बिट्रेटर बसतात तेव्हा ते पहिल्याच प्रिलिमिनरी मीटिंगला आम्ही विचारत असतो की बाबांनो आपण आता काय करायचं आहे, बाय ॲफिडेव्हिट ओनली और बाय ओरल एव्हिडन्स ऑल्सो, बाय डॉक्युमेंट एव्हिडन्स ऑल्सो, अँड व्हॉट शुड बी द प्रोसिजर फॉलोड. आणि तेव्हा लिमिटेड किंवा मर्यादित स्वरूपात एव्हिडन्स ॲक्ट पुन्हा ॲप्लिकेबल होत असतो हे आपण समजावून घेतो. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पहिला बदल आपल्याला समजला. पुढे झाला स्टेटमेंट ऑन ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स ॲडजेक्टिव्ह काय. दुसरा बदल काय केला तो प्रिॲम्बल. तिसरा बदल काय केला, सेक्शन 1 मधलं ते वाक्य काढून. मग आता त्यानंतर पुढचा बदल काय आहे, आणि तो बदल म्हणजे या बदललेल्या कायद्याचा आत्मा आहे असं मला स्वतःला वाटतं. तो आपण नीट समजून घेतला पाहिजे. आणि तो बदल म्हणजे यापूर्वी आधीच्या कायद्याप्रमाणे कलम 3 मध्ये पॅराग्राफ 5 होता. 1872चा जो इंडियन एव्हिडन्स ॲक्ट होता त्याच्यातल्या कलम 3 मध्ये पॅराग्राफ 5 होता. त्यात डॉक्युमेंटची व्याख्या दिलेली होती. ती डॉक्युमेंटची व्याख्या काय होती? ती डॉक्युमेंटची व्याख्या आहे तुम्हाला सांगतो. मग झालेला बदल तुम्हाला सांगतो. झालेल्या बदलाचे परिणाम पण तुम्हाला सांगतो. ती जी आधीची व्याख्या होती ती असं म्हणत होती, एनी मॅटर एक्सप्रेस ऑर डिस्क्राइब ऑन एनी सबस्टन्स विथ द हेल्प ऑफ लेटर्स, फिगर्स, मार्क्स और एनी ऑफ दोज मीन्स which is used or intended to be used for the purpose of recording of that matter. ही आपली जुनी आम्ही वापरलेली व्याख्या. Any matter expressed, described upon any substance with the help of letters, figures or marks. आता कायदा बदलला, परिस्थिती बदलली, टेक्नॉलॉजीकडे एज आलं, तंत्रज्ञान आलं, मग त्यांनी अत्यंत पुढची 150 वर्ष बदलावी लागणार नाही अशी डॉक्युमेंटची व्याख्या करून टाकली. आणि ती आता बदललेली व्याख्या करताना मूळ व्याख्या तशीच ठेवली, फक्त आणि फक्त 3 शब्द घालून टाकले. आधीच्याच व्याख्येमध्ये 3 शब्द घालून टाकले. आधीचा जो पॅरा 5 कलम 3 होतं त्याला आता कलम 2D असं नवीन सेक्शन देण्यात आलं. नवीन सेक्शन 2D काय सांगतो? जो नवीन सेक्शन 2D आहे तो असं म्हणतो, एनी मॅटर एक्सप्रेस ऑर डिस्क्राइब ऑर रेकॉर्डेड otherwise recorded on any substance with the help of letters, figures, marks or any other means which is used or intended to be used for the purpose of recording of that matter and includes electronic and digital. This is new definition. बस इतकं सुटसुटीत आहे. तरुण मित्रांनो, जर का तुम्ही ही व्याख्या समजून घेतली ना, पुढे प्रत्येक ठिकाणी ही व्याख्या लागणार आहे. आता आपण पुढे सेक्शन 61, 62, 63 पाहणार आहोत. त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ही व्याख्या लक्षात घ्यावी लागेल. काय बदल झाला ते पहिलं सांगतो. जो बदल झाला तो काय आहे, एनी मॅटर एक्सप्रेस डिस्क्राइब ऑन एनी सबस्टन्स विथ द हेल्प ऑफ लेटर्स, फिगर्स, मार्क्स.
हे बदलून टाकले शब्द. आधी काय होतं, एक्सप्रेस और डिस्क्राईब. आता काय झालंय, एक्सप्रेस और डिस्क्राईब म्हणजे कसं लिहिलेलं असलं पाहिजे. आता जेव्हा एखादी गोष्ट टेप रेकॉर्ड होते आहे, फोनवरती एखादं काहीतरी आपण व्हॉइस मेल करत आहोत, ईमेल करत आहोत, आता याला एक्सप्रेस और डिस्क्राईब म्हणायचं. आणि म्हणून त्यांनी तिथे एक शब्द घालून टाकला, ऑर अदरवाइज रेकॉर्डेड. ऑर अदरवाइज रेकॉर्डेड म्हणजे काय, एनिथिंग अंडर द सन. म्हणजे इतका एक मोगम शब्द आता त्यांनी घालून ठेवला आहे की एनी मॅटर एक्सप्रेस और डिस्क्राईब ऑन एनी सबस्टन्स, कशावरती काही लिहिलं असलं तरी, आणि सगळ्या शेवटी कोणती गोष्ट रेकॉर्ड झाली असेल तर ऑर अदरवाइज रेकॉर्डेड. म्हणजे थोडक्यात ऑर अदरवाइज रेकॉर्डेड म्हणजे अस्तित्व असलेली अशी कोणतीही गोष्ट. इतकी मोगम व्याख्या करून ठेवली. प्रत्येक गोष्ट आता ह्या रेकॉर्डेडमध्ये येणार आहे. मग काय झालं पुढे, ऑर अदरवाइज रेकॉर्डेड कशानं, विथ द हेल्प ऑफ लेटर्स, फिगर्स और मार्क्स. लेटर्स आपल्याला समजलं, फिगर समजल्या 10, 20, 25, और मार्क्स एखाद्याने आपल्या सहीचा वेगळा नमुना केला असेल, सिक्का तयार केला असेल, और मार्क्स. आता त्याच्याने ऍड केलं अजून एक, और एनी अदर मीन्स, कोणत्याही पद्धतीने केलं असेल तर मग मात्र आता त्याला डॉक्युमेंट म्हणायचं असं म्हणून टाकलं. म्हणजे तिथे अदरवाइज रेकॉर्डेड आणि इथं बाय अदर मीन्स असे दोन मोगम शब्द वापरलेले आहेत. आणि त्या डॉक्युमेंट या शब्दाची व्याख्या, व्याप्ती आता वाढवून ठेवलेली आहे. यासोबतच आणखी शेवटचं शेपूट लावून टाकलंय. आणि ते शेवटचं जे शेपूट आहे ते काय म्हणतंय, अँड इन्क्लूड्स इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड अँड डिजिटल रेकॉर्ड. तर आता या कायद्यामध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आणि डिजिटल रेकॉर्डची व्याख्या कुठे दिलेली नाही. जर का आपल्याला कोणाला ती व्याख्या पाहिजे असेल, ती व्याख्या कुठे सापडेल, IT ऍक्ट ऑफ 2000, IT ऍक्ट ऑफ 2000च्या सेक्शन 2 स्मॉल टी आणि सेक्शन 2 स्मॉल ओ मध्ये या व्याख्या सापडतात. म्हणजे सेक्शन 2 मध्ये आपल्याला त्या दोन्ही व्याख्या सापडतात. आणि त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणजे काय, त्याचप्रमाणे डिजिटल रेकॉर्ड म्हणजे काय हे तिथे सांगितलं. आता आपण आपल्यापुरतं ते तसंच ग्राह्य धरूया की डॉक्युमेंटच्या व्याख्येमध्ये आता इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड पण आलेला आहे आणि डिजिटल रेकॉर्ड पण आलेला आहे. का बरं ही व्याख्या बदलावी लागली, हे जेव्हा आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाचं अर्जुन खोतकरांचे केस जजमेंट चर्चेला घेऊ तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे. का बरं जस्टिस नरिमन असं म्हणाले असतील हा कायदा बदला, त्याचं कारण म्हणजे जस्टिस नरिमन साहेबांच्या मध्ये आणि जस्टिस रामसुब्रमण्यम साहेबांच्या मध्ये ही डॉक्युमेंटची व्याख्या कालानुरूप आपण बदललेली नव्हती. ती डॉक्युमेंटची व्याख्या कालानुरूप बदला असं त्यांना सुचवायचं होतं. तो बदल कसा केला तेही आपण चर्चेत घेणार आहोत. पण आता आपण इथे समाधान मानूया की डॉक्युमेंटची व्याख्या अशी बदललेली आहे. पार्लमेंट एवढं करून नाही थांबलं मित्रांनो. आपल्या मनात संदिग्धता नको. आणि जी संदिग्धता माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर पार्लमेंट अटॅकची जी केस होती, तुमची NCT दिल्ली वर्सेस नवजोत संधू 2005 सुप्रीम कोर्ट, त्या केसमध्ये पार्लमेंटने असं म्हटलं होतं की सेकंडरी एव्हिडन्स असेल किंवा अशा प्रकारचा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स द्यायचा असेल तर सर्टिफिकेट नसलं तरी चालेल. एका केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय असं म्हणालं होतं की जर का प्रोडक्शनच्या वेळेस सर्टिफिकेट नाही ही हरकत घेतली नसेल तर तुम्हाला ते नंतर घेता येणार नाही. अमर वर्सेस स्टेट ऑफ हरियाणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं ऑब्झर्वेशन केलं होतं. मग आता जर का अशा प्रकारची ही गोष्ट असेल तर मुद्दा उपस्थित होतो की आपल्याला डॉक्युमेंटची व्याख्या बदललेली पाहिजे आणि म्हणून ही डॉक्युमेंटची व्याख्या बदलली. पण ते इथं नाही थांबले. त्या सगळ्या जजमेंटमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या जजमेंटमध्ये काही ठिकाणी 2, काही ठिकाणी 3, काही ठिकाणी पुन्हा 3 अशा विविध बेंचेसमध्ये एक वेगळ्या प्रकारचा संभ्रम न म्हणता आपण त्याला म्हणून विसंगती निर्माण झाली होती. आणि ती विसंगती निर्माण व्हायचं कारण म्हणजे डॉक्युमेंटची व्याख्या. आणि मग आता त्यांनी इथेच नाही थांबले. त्यांनी हे एकतर डिफाईन केलं, आपल्याला मार्गदर्शन केलं, पार्लमेंटने आपल्याला हे सांगून टाकलं आणि खाली इलस्ट्रेशन पण देऊन टाकलं. परत उद्या ह्या वकिलांनी वाचताना न्यायाधीशांनी जजमेंट देताना आणखी काही घोटाळा निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी आता त्या सेक्शनच्या खाली इलस्ट्रेशन 5 ऍड करून टाकलेलं आहे. आणि जे नवीन इलस्ट्रेशन ऍड केलेलं आहे ते इलस्ट्रेशन आता आपल्याला सांगते. काय सांगतात ते आता आपल्याला, अँड इन्फॉर्मेशन कंटेनिंग इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड इन द फॉर्म ऑफ, काय फॉर्म, लॅपटॉप, काय फॉर्म, स्मार्टफोन, काय फॉर्म, ईमेल्स, काय फॉर्म, व्हॉइस मेल्स,
हे सगळं म्हणजे डॉक्युमेंट. म्हणजे थोडक्यात आता ती जी व्याख्या होती ती व्याख्या आता परत काही अर्थबोध राहू नये. आपल्या मोबाईलमध्ये असलेला फोटो याला आपण डॉक्युमेंट म्हणायचं का नाही, किंवा तुम्ही एकाला ईमेल पाठवला असेल तर त्याला डॉक्युमेंट म्हणायचं का नाही, तुम्ही व्हॉइसमेल पाठवला असेल तर त्याला डॉक्युमेंट म्हणायचं का नाही, ही चर्चाच आता नको. म्हणून ती जी आपण सेक्शन 2D मध्ये डॉक्युमेंटची व्याख्या दिलेली आहे त्याचं उदाहरणच ठरवून टाकून दिलेलं आहे. आणि ते उदाहरण आपल्याला स्पष्टपणे सांगतं व्हॉट इज डॉक्युमेंट. म्हणजे थोडक्यात आता मोबाईल हे डॉक्युमेंट झालं, मोबाईलमध्ये असलेलं ते डॉक्युमेंट झालं, व्हॉइसमेल डॉक्युमेंट झालं, तुमचं ईमेल डॉक्युमेंट झाला. अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आता डॉक्युमेंटच्या व्याख्येत आपण आणून ठेवलेल्या आहेत. दिस इज रिअली हार्ट ऑफ दिस एंटायर न्यू अमेंडमेंट. पण त्यानंतर आपण पुढच्या सेक्शनकडे जाऊया. त्याचं फॉर्मल अमेंडमेंट. तर ही तुम्हाला ती माहिती पाहिजे. सेक्शन 6 त्या बाबतीत महत्त्वाचं आहे. ती फार महत्त्वाची अमेंडमेंट माझ्या दृष्टीने नाही आहे, फक्त त्याची व्याप्ती वाढवणारी रेग्युलेशन आहे. काय होतं सेक्शन 6? फॅक्ट्स फॉर्मिंग पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शन. आणि काय होतं आधी? ऑल सच फॅक्ट्स दो नॉट इन इश्यू if they are so related with facts in issue forming the part of the same transaction shall be revealed. आपला जुना सेक्शन 6 होता. काय बदल केला तेवढं सांगतो. Those facts though not in issue but are related to facts in issue and a relevant fact are relevant. म्हणजे तिथे थोडक्यात फॅक्ट्स इन इश्यू संबंधीच्या फॅक्ट सोबतच रिलेव्हंट फॅक्ट दाखवलेले आहेत आणि ह्या दोघांशी संबंधित असतील आणि एकाच ट्रान्झॅक्शनचा पार्ट होत असतील मग मात्र त्या रिलेव्हंट होतील. असं त्याचं एक्सपान्शन वाढवलेलं आहे, त्याचं एक्सटेंट वाढवलेलं आहे. ही एक छोटीशी दुरुस्ती सेक्शन 6 मध्ये झाली. किती महत्वाची आहे. खरी दुरुस्ती कुठे आहे? पुढची दुरुस्ती आहे मित्रांनो ती सेक्शन 24 मध्ये आली. काय होतं? आधीच्या कायद्याचा सेक्शन 24 आता नंबर बदलले. आधीच्या कायद्याचा सेक्शन 24 काय होता? कन्फ्युजन. आणि कधी कन्फ्युजन रिलेव्हंट आणि कधी कन्फ्युजन रिलेव्हंट नाही ते आपल्याला सगळे सेक्शन्स माहिती आहे. सेक्शन 24 ते सेक्शन 30 त्या सगळ्या सेक्शन्समध्ये आपल्याला सांगितलेलं होतं. काय सांगितलेलं होतं? की कन्फ्युजन कसं असलं पाहिजे, कन्फ्युजन कसं नसलं पाहिजे. कन्फ्युजन कधी रिलेव्हंट होतं, कधी रिलेव्हंट होत नाही. इफ इन मिड पोलीस कस्टडी मग त्याचे काय परिणाम होतील याचा सगळ्याचा आपण डेलीवेळच अभ्यास केलेला आहे. प्रश्न आता इथे जो आपण चर्चा करणार आहोत तो वेगळा आहे. अशा प्रकारचं कन्फ्युजन जर का रिलेव्हंट व्हायचं असेल, ते गैर व्हायचं नसेल तर ते दोन गोष्टीपासून मुक्त पाहिजे. कन्फ्युजन कॉज बाय थ्रेट अँड इंड्युसमेंट असे दोन शब्द आधीच्या सेक्शन 24 मध्ये होते. सगळ्या सिनियर वकिलांना माहिती आहे. म्हणजे कन्फ्युजन जर का रिलेव्हंट करायचं असेल, ते जर का आपण मान्य करायचं असेल, न्यायाधीशाने ते ऍक्सेप्ट करायचं असेल तर काय नसलं पाहिजे? थ्रेट नसली पाहिजे. इट शुड नॉट बी अंडर थ्रेट आणि इट शुड नॉट बी अंडर इंड्युसमेंट. हे आपल्याला समजलं, आपण त्याचा अभ्यास केला. आता एक शब्द घातलाय नवीन, तिथं शब्द घातलाय कोर्शन. इट शॅल नॉट बी कॉज नॉट ओनली बाय थ्रेट, नॉट ओनली बाय इंड्युसमेंट, बट इट शॅल नॉट बी कॉज बाय कोर्शन. व्हॉट इज कोर्शन? सिनियरांना काय सांगायची गरज नाही, ज्युनियर वकिलांना सांगतो ते नुकतेच वकील झाले असतील. कुठं कोर्शन दिले आपल्याला? कुठे व्याख्या केली त्याची? इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. कोर्शनची व्याख्या आपल्याला कुठे सापडते? तर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. कमिटिंग ऑर थ्रेटनिंग टू कमिट एनी ऍक्ट फॉरबिडन बाय इंडियन पिनल कोड ऑर डिटेनिंग ऑर थ्रेटनिंग टू डिटेन एनी प्रॉपर्टी अनलॉफुली टू द प्रिजुडिस ऑफ द पर्सन, दॅट इज कॉल्ड ॲज कोर्शन. म्हणजे थोडक्यात आता आधी थ्रेट अँड इंड्युसमेंट होतं, आता सिव्हिलचं पण एक कॉज आहे आता कोर्शनच्या द्वारे आता त्या कन्फ्युजनमध्ये घातलेलं आहे. दिस इज सेक्शन 24. आणि म्हणून आता त्या दृष्टीनं सेक्शन 24 मध्ये घातलेला हा कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधला कोर्शन शब्द पुढे तुम्हाला सांगतो वेगळा केस लॉ डेव्हलप करणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे सेक्शन 30. पुढची जी महत्वाची दुरुस्ती होती ती म्हणजे सेक्शन 30. काय होती सेक्शन 30? कन्फ्युजन वेन देयर इज अ जॉईंट ट्रायल. दोनपेक्षा अधिक लोकांची जॉईंट ट्रायल चालू असते, एकानेच कन्फ्युजन दिलं तर काय करायचं? इथे जी रिलेव्हन्स आपण सेक्शन 30 मध्ये करत होतो. पण सुप्रीम कोर्टाचे अनेक अशी निकालपत्र आली आणि त्या बाबतीत संदिग्धता निर्माण झाली की एकाने कन्फ्युजन द्यायचं, जॉईंट ट्रायल व्हायची, पण ती ट्रायल चालू असेल तर एखादा ॲब्स्कॉन्डिंग असायचं. मग त्यात जे कॉम्प्लिकेशन्स यायचे त्यासाठी जॉईंट ट्रायल आणि त्या संबंधीचा कायदा आता नवीन सेक्शन 30 मध्ये स्पष्ट नवीन सेक्शनमध्ये दुरुस्त केलेला आहे. जुना सेक्शन 30 आता रिनंबर झालेला आहे आणि तिथं त्यांनी सांगितलं की इफ इट ऑल देयर इज अ जॉईंट ट्रायल, more offenders are tried together and one of them is absconding. Joint trial आहे पण one of them is absconding or has not
he has caused the breach of the obligations imposed in this behalf. मग मात्र ते कन्फ्युजन तशा ॲब्स्कॉन्डिंग किंवा तशा ब्रीच केलेल्या व्यक्तीच्या विरुद्ध सुद्धा वापरता येईल असं सेक्शन 30 मध्ये सांगितलं. त्यानंतरचा पुढचा महत्वाचा सेक्शन येतो तो म्हणजे सेक्शन 45. काय आहे सेक्शन 45 जुन्या कायद्यातला? मित्रांनो, आपल्याला माहिती आहे कोणीही नवीन वकिलांना सिनियर वकिलांना जज फारसे विचारत नसतात, विचारून नाही, कारण त्यांना त्याच्या एकूण पैसे एवढी त्यांची प्रॅक्टिस असते. पण तरुण वकिलांनी मात्र लक्षात ठेवलं पाहिजे कसा कायदा वाचायचा असतो. मित्रांनो, तुम्ही घरी गेलात ना की आता नवीन एव्हिडन्स ॲक्ट फक्त 170 सेक्शन असतात. यू मस्ट हॅव चॅप्टरायझेशन मस्ट. तर जुना एव्हिडन्स ॲक्ट आम्ही वाचायचो, आमच्या शिक्षकांनी आम्हाला शिकवलं असेल किंवा आमच्या सिनियरने आम्हाला सांगितलं असेल कसा एव्हिडन्स ॲक्ट वाचायचा, कोणताही कायदा कसा वाचायचा असतो. आणि कोणताही कायदा कसा वाचायचा असेल तर मित्रांनो, मोठ्या कागदावरती आपल्या टेबलावरती त्याचं प्रथम आपण त्याचं लिहिलं पाहिजे. आता उदाहरणार्थ जुना कायदा सेक्शन 1872 काय होतं जुना कायदा? सगळे दोन 167 सेक्शन. मग काय सांगायचं? 167 सेक्शन 1 झाला, 2 झाला आणि मग सेक्शन 3, 4 मध्ये डेफिनेशन. सेक्शन 5 ते 55 मध्ये काय दिलेलं होतं? रिलेशन फॅक्ट. मग 56, 57, 58 मध्ये काय दिलं होतं आपल्याला? ॲज टू कॅरेक्टर दिलं. मग त्याच्या पुढच्या सेक्शनमध्ये काय दिलेलं होतं आपल्याला? ॲज टू व्हॉट फॅक्ट्स आर टू बी प्रूव्ड, व्हॉट फॅक्ट्स आर नॉट टू बी प्रूव्ड. मग पुढे काय दिलेलं होतं आपल्याला? मग आपल्याला सांगितलं होतं सेक्शन 61, 62, 63, 64, 65 व्हॉट इज प्रायमरी एव्हिडन्स, व्हॉट इज सेकंडरी एव्हिडन्स आणि व्हेन सेकंडरी आणि सेकंड. मग त्याच्या पुढे 66 ते 100 सेक्शनपर्यंत काय दिलं होतं? रूल्स ॲज टू डॉक्युमेंट्स, प्रूफ ऑफ डॉक्युमेंट्स, प्रिझम्पशन्स ॲज टू डॉक्युमेंट्स. 101, 102, 103, 104 सेक्शन काय सांगायचे? 4 पिलर्स जे कोणत्याही एव्हिडन्स ॲक्टचे जे मुख्य 4 खांब असतात ते आपल्याला सेक्शन 101, 102, 103, 104 मध्ये सांगितले होते. आणि 105 ते 114 सेक्शनमध्ये काय सांगितलेलं होतं? जनरल रूल्स रिगार्डिंग और पर्टिक्युलर रूल्स रिगार्डिंग. मग आपल्याला 115, 116, 117 सेक्शनमध्ये काय सांगितलं होतं? रिगार्डिंग इस्टॉपेड डॉक्युमेंट. 118 ते 133 सेक्शन काय सांगायचे? विटनेसेस. आणि 134 पासून पुढचे सेक्शन काय सांगायचे? रिगार्डिंग एक्झामिनेशन ऑफ द विटनेसेस. आणि 167 सेक्शन काय सांगायचं? इम्प्रॉपर प्रोसिजर्स. म्हणजे थोडक्यात तुम्हाला त्या कायद्याचं पुस्तक उचकटायच्या अगोदर, त्या सेक्शनचे कंटेंट्स पाहायच्या अगोदर, त्या सेक्शनचे इन्ग्रेडियंट पाहायच्या अगोदर कशाचा अभ्यास नीट तुम्ही केला पाहिजे. आणि त्या पुस्तकाची अशी वर्गवारी का केली असेल? पुढचे सेक्शन आधी का नसतील घेतले? जर का जुन्या कायद्यामध्ये त्यांनी असं लिहिलं असतं की ते आपण जे शेवटी लिहिले ना, एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस अँड क्रॉस एक्झामिनेशन अँड री एक्झामिनेशन, ते पहिल्यांदाच घेऊन टाकू कारण असं केलं. ही अशा प्रकारचा सिक्वेन्स ऑफ द सेक्शन्स, सिक्वेन्स ऑफ द चॅप्टर्स, चॅप्टरायझेशन, व्हॉट इज मस्ट हॅव बीन डन हे आपण पहिले लक्षात घेतलं पाहिजे. नवीन कायदा वाचताना सुद्धा तुम्ही हे लक्षात घ्या की नवीन कायद्याचे किंवा भारतीय साक्ष अधिनियम 2023चे जे चॅप्टरायझेशन आहे हे अशा पद्धतीने का केलं असेल हे आपण प्रथम लक्षात घेतलं पाहिजे, तरच तुम्हाला तो कायदा समजेल. मग आता आपण या पद्धतीने सेक्शन 45 कडे जाऊया. काय होतं सेक्शन 45? सेक्शन 45 ते सेक्शन 51 काय सांगायचे? एक्सपर्ट एव्हिडन्स. आणि त्यापैकी पुढे इलस्ट्रेशन्स होते जुन्या सेक्शनचा. सेक्शन 45 काय सांगायचा? when the court has to form an opinion as to appointing for in law, art, science, handwriting or legal information, then opinion of the person who is special is relevant. ही आपली सिनियर मंडळीची एक्सपर्टची व्याख्या. जेव्हा कोर्टाला या 5 गोष्टीवरती आपलं मत स्थापन करायचं आहे, मत द्यायचं आहे, तेव्हा जर त्या कोर्टाला मदत करण्यासाठी तो एक्सपर्ट येत असतो, बाकीचे साक्षीदार हे एक तर एका बाजूचे किंवा दुसऱ्या बाजूचे असतात. एक्सपर्ट विटनेस हा कोणाचा साक्षीदार नसतो. इज विटनेस टू द कोर्ट. ही अशीच द कोर्ट इन दिस बिहाफ. मग असा विटनेस किती बाबतीत येऊ शकतो? व्हॉट इज द स्कोप ऑफ द विटनेस? पहिली गोष्ट आहे, कोर्टासमोर न्यायाधीशांच्या समोर पहिला प्रश्न उपस्थित होतो, द पॉइंट ॲज टू अ फॉरेन लॉ, फॉरेन लॉ, ॲज टू आर्ट, ॲज टू सायन्स, or as to handwriting, or as to finger impression. Then opinion of the person specialist it is relevant. मित्रांनो, इथे बदल काय झाला तो मी तुम्हाला सांगतोच आहे, पण असं का बरं लिहिलं नसेल? पॉइंट इन इंडियन लॉ, पॉइंट इन फॉरेन लॉ म्हटले, पॉइंट इन इंडियन लॉ का बरं म्हटलं नसेल? किंवा जनरल मोगम पॉइंट इन लॉ असं का बरं म्हटलं नसेल? हे म्हणण्याचं कारण म्हणजे
यासाठी आपल्याला ज्युरिस्प्रुडन्सकडे जावं लागतं. उदाहरणार्थ, इथल्या कोर्टामध्ये एखादा मुद्दा उपस्थित झाला आणि इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच्या तरतुदीचा अर्थ काढायचा आहे आणि मग कोणतरी म्हटलं, अरे ते आवर्सर आले, ते त्यांच्या भाषेकडे मुक्कामाला आलेले आहेत, बोलवा त्यांना उद्या कोर्टात साक्षीला. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच्या ह्या सेक्शनचा काय अर्थ लिहितो, बोलवता येतं का? नाही बोलवता येत, कारण एक्सपर्ट विटनेस फक्त 5 गोष्टीत बोलवता येतोय आणि त्यासाठी काय पाहिजे? पॉइंटिंग फॉरेन लॉ. तिथे फॉरेन लॉ का आणि भारतीय कायदा का बरं नाही? त्याचं कारण मित्रांनो ज्युरिस्प्रुडन्समध्ये सापडलं. जर का उद्या औरंगाबादच्या ह्या कोर्टामध्ये असा खटला प्रलंबित असेल आणि त्यात निर्माण झाला इश्यू as to that particular law, that case is based on American Contract Act or it is based on English contract law. In UK, that is called as theory of consensus ad rem. In American contractual jurisprudence, that is called as theory of injurious reliance. Whether in a particular given case, which theory shall be applied is a question before the Aurangabad court. And issue is whether what is the meaning and interpretation of the American Contract Act. मग आता बोलत आहे का एक्सपर्ट? सेक्शन 45 म्हणतो yes, if it is a point in foreign law, then expert, a person specially skilled. जर का तुमच्या एमपी लॉ कॉलेजचे एखादे प्राध्यापक आणि त्यांनी खरोखरच अमेरिकन कायद्याचा अभ्यास केला असेल, त्याच्यात प्रावीण्य मिळालं असेल, मग ते प्राध्यापक कोर्टामध्ये विटनेस होऊ शकतात, पण भारतीय कायद्यासंबंधाने नव्हे. का बरं? त्याचं उत्तर ज्युरिस्प्रुडन्स. आणि ज्युरिस्प्रुडन्स सांगतो की द पॉइंट इन अ फॉरेन लॉ इज सेड टू बी अ क्वेश्चन ऑफ फॅक्ट. आणि पुरावा कशाचा द्यायचा असतो? फॅक्ट्स. अँड पॉइंट इन इंडियन लॉ is not a question of fact, and if it is not a question of fact, then there can be no evidence given. There is a presumption in jurisprudence that every person knows law of his land. आपल्याकडे तत्व आहे, सगळे भारतीय लोक, 150 कोटी लोक जरी अशिक्षित असले तरीही इंग्लिशमध्ये लिहिलेले कायदे त्यांना ज्ञात आहेत, असं कायदा समजतो, असं ज्युरिस्प्रुडन्स समजतो. आणि त्या कायद्यामुळे भारताच्या कायद्याचा इग्नोरन्स असला तरी सुद्धा त्यासाठी साक्षीदार अलाउड नाही, त्यासाठी एक्सपर्ट विटनेस अलाउड नाही. मात्र जर का फॉरेन कायद्याचा, परदेशी कायद्याचा अर्थ भारताच्या कोर्टात काढायचा असेल, मग मात्र त्या कायद्यातल्या तज्ज्ञाला बोलवता येतं. ही आपली एक्सपर्टची पार्श्वभूमी. आणि मग सेक्शन 46, 47, 48, 49, 50, 51 हे त्याचे इलस्ट्रेशन्स आहेत. मग आता इथे त्याला बदल करायचा होता, कारण इथून पुढे आता साक्षीला बोलवताना त्या 5 गोष्टीपर्यंतच ते लिमिट राहील असं नव्हे. बिकॉज ऑफ द टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट, सो एज टू हॅव द लॉंगर लास्टिंग इफेक्ट ऑफ द न्यू लॉ फॉर नेक्स्ट 150 years, देयर वॉज अ चेंज सॉर्ट. काय बदल केला? त्या 5 गोष्टीमध्ये एक शब्द वाढवून टाकला. काय शब्द वाढवला? when the court has to form an opinion as to a point in foreign law, art, science, handwriting or finger impressions, हे आपले जुने पास ठोकताळीचे नियम, त्याच्यात 6वा घालून टाकला. or as to any other point, म्हणजे थोडक्यात कोणत्याही विषय संबंध नाही. न्यायाधीशांना जर का अशा एक्सपर्टची गरज भासली तर त्याला बोलवतो. म्हणजे थोडक्यात सेक्शन 45 मध्ये 5 ठिकाणी रिस्ट्रिक्ट केलेला तो एक्सपर्टचा मिनिंग आता पूर्णपणे वाढवलेला आहे. आणि आता अदर ग्राउंडच्या असतो सुद्धा, इतर कारणास्तव सुद्धा आता कोर्टाला हा एक्सपर्ट विटनेस आता कोर्टासमोर बोलवता येईल. दिस इज द कॉन्सिक्वेन्स रिलेटेड स्पेशली इन सेक्शन 45 thereof. मग सेक्शन 45 झाल्यानंतर आता आपण तो जो पुढचा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचा पार्ट आहे तिकडे यूज, पण त्याच्या अगोदर पुढचे छोटे छोटे सेक्शन एकदा संपवू आणि मग त्याच्याकडे पुढचा जो बदल केलेला आहे तो जुन्या कायद्यामध्ये आता नवीन एक सेक्शन घातला आहे. दॅट एनी करस्पॉन्डन्स बिटवीन, एनी कम्युनिकेशन बिटवीन मिनिस्टर्स अँड द प्रेसिडेंट शॅल नॉट बी कॉल्ड फॉर बाय एनी कोर्ट. मंत्रिमंडळ किंवा कोणतेही मंत्री महोदय आणि राष्ट्रपती महोदयांच्यामध्ये जो काही पत्रव्यवहार करस्पॉन्डन्स झाला असेल तो आता कोणत्याही कोर्टाने बोलवायचा नाही. देयर इज अ जनरल बार प्रोव्हाइडेड सो आय नॉट टू कॉल फॉर एनी सच रेकॉर्ड इन एनी कोर्ट. अशा प्रकारचा एक होल्ड आउट क्लॉज म्हणून टाकला. मग आणखी दुसरा बदल केला आहे तो आहे सेक्शन 116 मध्ये. काय आहे 116 सेक्शन जुन्या कायद्यातला? आधीच मी सांगितलं 115,
इस्टॉपेल, 116 इस्टॉपेल, 117 इस्टॉपेल. 116 मधलं काय इस्टॉपेल होतं? सेक्शन 116 मध्ये इस्टॉपेल असं सांगत होतं जुन्या कायद्यात, नो टेनंट इन इमोव्हेबल प्रॉपर्टी शॅल डिनाय. काय डिनाय नाही करायचं? ड्युरिंग द कंटिन्युअन्स ऑफ द टेनन्सी he shall not deny that his landlord had title to create, title at the time of creation of the tenancy. त्या भाडेकरूंना असं कधीच म्हणायचं नाही काय की तो भाडेपट्टा करताना मला टेनंट देताना तो जो माझा तथाकथित मालक आहे त्याला अधिकारच नव्हते असं म्हणायचं नाही, असं ते 116 मध्ये सांगितलंय. का बरं लॉजिक असेल? हे आपल्याला मी लेटर्स ऑफ लॉ सांगितलं, कायद्याचं तत्व सांगितलं, त्याची फिलॉसॉफी बघूया. का बरं जुन्या कायद्याप्रमाणे 1872 सालच्या कायद्याप्रमाणे सर स्टीफनच्या कायद्याप्रमाणे असं का बरं असेल? कारण जर का मी भाडेकरू आहे आणि जर का मी भाडेकरू म्हणून कोर्टासमोर आल्याने सांगितलं साहेब जेव्हा मला टेनन्सी क्रिएट केली ना तेव्हा याला अधिकारच नव्हता असं मला म्हणता येत नाही. ॲज सून एज आय स्टार्ट स्पीकिंग द कोर्ट स्टॉप्स माय माउथ. इस्टॉपेल विषयी त्या ज्येष्ठ इंग्लिश जजनी म्हटलं होतं व्हॉट इज इस्टॉपेल? त्यांनी सांगितलं इस्टॉपेल इज नथिंग बट इट स्टॉपेल क्लोज इट माउथ ऑफ द पर्सन टू से पॉइंट. काल म्हटलेली एखादी गोष्ट आज तुम्ही नाकारायला लागला कायद्यामध्ये तर तुमचं तोंड बंद करतो म्हणजे इस्टॉपेल. मग इथे आता कोणाचं तोंड बंद केलं? टेनंटचं. जर का त्या टेनंटला किंवा मला मालकाच्या मर्जीनं मी भाडेकरू झालो आणि मग मी उद्या तोंड फिरवणी सांगितलं तुम्हाला तेव्हा अधिकारच नव्हता, जर तुम्हाला अधिकार नव्हता तर मी ताब्यात कसं काय राहील? आणि म्हणून त्या लॉजिकवरती बेस्ड अशा प्रकारचं इस्टॉपेल हे 116 मध्ये घातलेलं होतं. त्यात दुरुस्ती काय दुरुस्ती केली तुम्ही सांगतो. आधीची काय प्रोव्हिजन होती? ड्युरिंग द कंटिन्युअन्स ऑफ द टेनन्सी. आता ती शब्द घातले ड्युरिंग द कंटिन्युअन्स ऑफ द टेनन्सी ऑर एनी टाइम देअर आफ्टर. म्हणजे थोडक्यात आता जोपर्यंत तो टेनंट आहे तोपर्यंत आणि त्याची टेनन्सी संपल्यानंतर सुद्धा त्याला असं कधीही म्हणता येणार नाही की माझ्या मालकाला मला टेनंट देण्याचा अधिकारच नव्हता तर त्याला टायटल नव्हतं, असं कधीही म्हणता येणार नाही. थोडक्यात जर का तुम्ही स्वतःला टेनंट म्हणत असाल तर तुम्ही त्याला स्टॅम्प स्वरूपी मालक म्हटलंच पाहिजे, अन्यथा कायदा तुमचं तोंड बंद. दिस इज प्रोव्हिजन इन सेक्शन 116. मग आता एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे पुढची अमेंडमेंट आहे आणि ती अमेंडमेंट आहे सेक्शन 114 आणि सेक्शन 133. फौजदारी वकिलांना ही सगळी गोष्ट रोज लागत असते. काय आहे सेक्शन 133? अकॉम्प्लिश माफीचा साक्षीदार. आणि काय आहे सेक्शन 114 प्रिझम्पशन ऑफ. हे प्रिझम्पशन ही तरतूद गेली 150 वर्ष न्यायाधीशांना ठरवली. काय तरतूद आहे ते तुम्हाला आधी सांगतो. ज्युनियर वकिलांनी समजावून घ्या, तिथे बारकावा आहे तेवढं समजावून घ्या. 114 म्हणजे प्रिझम्पशन्स. काय आहे प्रिझम्पशन्स? Court may presume, may presumption that an accomplice is unworthy of credit unless corroborated in material particulars. 114 सांगतो हा जो न्यायाधीशांच्या समोर आलेला तो अकॉम्प्लिश किंवा माफीचा साक्षीदार आहे ना तो कसा आहे? अनवर्दी ऑफ क्रेडिट. डोंट बिलीव्ह हिम. तो अविश्वासू आहे, विश्वासार्ह नाही. अनलेस कुठपर्यंत तो विश्वासार्ह नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही जोपर्यंत corroboration नाही तोपर्यंत. सो ही इज अनवर्दी ऑफ क्रेडिट अनलेस corroborated in material particulars. हा आपला प्रिझम्पशनचा आहे. हे जजनी गृहीत धरावं. मे प्रिझ्यूम. 133 सेक्शन त्याचं नेमकं उलटं सांगतो, वरवर उलटं सांगतो. 133 जुना सेक्शन सांगायचा an accomplice is a competent witness and conviction is not illegal merely because it proceeds on the uncorroborated testimony of an accomplice. बघा विसंग काय होता, विसंगवाद काय होता तो प्रथम तरुण वकिलांना सांगतो. जुना सेक्शन 114 काय म्हणायचा? दॅट अकॉम्प्लिस इज अनवर्दी ऑफ क्रेडिट. हा बेभरवशाचा. का बरं बेभरवशाचा होता? माझ्या पुस्तिकेत लिहिलं. तो बेभरवशाचा यासाठी होता की हे दोघं तिघजण गेले, चोरी केली, खून केला आणि हा पोलिसांना जाऊन भेटताना सांगितलं की साहेब मी सगळं सांगायला तयार आहे. म्हणजे जो माणूस आपल्या मित्राला प्रामाणिक नाही तो आता इतरांना काय प्रामाणिक राहणार? सो ही इज अ क्रूड डिशऑनेस्ट पर्सन. असा जो क्रूड डिशऑनेस्ट पर्सन आहे ज्याची अप्रामाणिकपणा सिद्ध झालेला आहे त्याच्यावर आपण काय विश्वास ठेवायचा? आणि म्हणून ही इज अनवर्दी ऑफ क्रेडिट असं पहिलं एक वाटतं.
आणि त्याला पुढे सांगितलंय तो काय हरकत नाही, त्याच्यावर पण आपण विश्वास ठेवू. तेव्हा अनलेस corroborated in material particulars. तर वकिलांना माहिती असेल व्हॉट इज theory of corroboration. Theory of corroboration means once there is a one piece of evidence, एक पुराव्याचा तुकडा कोर्टासमोर आलाय आणि दुसरा पुराव्याचा तुकडा आला आणि याला पाठबळ मिळालं, याला सपोर्ट मिळाला, दॅट इज कॉल्ड एज corroboration. जेव्हा एका पुराव्यानं एका पुराव्याच्या एका भागाला दुसऱ्या पुराव्याला सपोर्ट मिळतो त्याला म्हणतात corroboration. मग आता 114 ब चा अर्थ असा निघत होता की हा माणूस विश्वासू नाही, याच्यावर विश्वास ठेवू नका आणि ठेवायचाच असेल तर corroboration मागा. corroboration आलं तर विश्वास ठेवा. हे 114 ब चं न्यायाधीशानं सांगितलेलं प्रिझम्पशन. 133 सेक्शन उलट सांगत होता. ॲपोनेट काय म्हणत होता, इथे म्हणत होते अनवर्दी, इथे म्हणत होते बेभरवशाचा, इथे म्हणत होते अरे याच्यावर विश्वास ठेवू नका. आणि पुढचं सेक्शन सांगतो काय, हिज कॉम्पिटंट विटनेस. तो पुढचा सेक्शन सांगतो 133 सांगतो अन अकॉम्प्लिश इज अ कॉम्पिटंट पर्सन, कॉम्पिटंट विटनेस. इकडे बेभरवशाचा आणि तिकडे सक्षम, बेभरवशाचा सक्षम असं प्रत्येकाचं क्लासिफिकेशन होतं. आणि पुढे सांगितलंय that unaccomplished is a competent witness and conviction is not illegal merely because it proceeds on the uncorroborated testimony of an accomplished. जर का तो सक्षम आहे आणि corroboration नसलं तरी चालेल आणि तरी शिक्षा दिली तरी चालेल. इकडे काय सांगितलंय, corroboration बेभरवशाच आहे. दुसरा सेक्शन काय सांगतो, अरे हा तर सक्षम आहे, नसलं corroboration तरी जाऊ द्या, देऊन टाका शिक्षा. हे दोन सेक्शन न्यायाधीशांना बनारसी दाशक केस पर्यंत छळ. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर बनारसी दासची केस आलेली होती आणि तेव्हा इश्यू निर्माण झाला की दोन सेक्शन कसे एकमेकाशी सुसंगत करायचे. एक वेगळा सांगतो corroboration मागा, हा बेभरवशाचा आहे. दुसरा म्हणतो बेभरवशाचा असला तरी सक्षम आहे, पण बेभरवशाचा सक्षम कसा असू शकते, वॉज द क्वेश्चन. आणि मी ती केस डिसाईड करत असताना बनारसी दाशक केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं तर वन इज advice to the judge, other is rule of law. Otherwise काय, जेव्हा एखादी व्यक्ती त्या न्यायाधीशाच्या खुर्चीवरती बसते, पार्लमेंट हळूच कामच सांगते. बघा न्यायाधीश महाराज, आता आलेला जो व्यक्ती आहे ना बेभरवशाचा आहे बरं का, तात्काळ विश्वास ठेवू नका, हळूच कामच सांगायला. पण जेव्हा साक्षी पुराव्याची नोंद सुरू झाली आणि जेव्हा सेक्शन वाचायला सुरुवात झाली आणि मग तेव्हा न्यायाधीश म्हणाले की तो माझा सल्ला दिलेला होता, पार्लमेंट मात्र म्हणतंय अरे आता तो कॉम्पिटंट विटनेस आहे आणि corroboration नसलं तरी आता शिक्षा देता येऊ शकते. म्हणजे थोडक्यात हे दोन विसंगत असलेले सेक्शन अशा रीतीनं त्या एकमेकाशी जुळतात असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं. ही संदिग्धता 150 वर्षात आता दूर झालेली आहे. 150 वर्ष आम्ही जी संदिग्धता उपभोगलेली आहे ती आता दूर झालेली आहे. सेक्शन 114 ब मध्ये काहीही दुरुस्ती झालेली नाही, मात्र 133 मध्ये दुरुस्ती झालेली आहे. काय दुरुस्ती झाली 133 मध्ये ते बघूया. जुना सेक्शन काय सांगायचा, an accomplish is a competent witness and conviction is not illegal merely because it proceeds on the uncorroborated testimony of an accomplish. इथे फक्त दुरुस्ती केली. He is a competent witness and conviction is not illegal merely because दोन शब्द काढून टाकले, दोन शब्द खोडले आणि त्याच्याची लिहिला if. त्याच्याची काय लिहिला if it proceeds on the uncorroborated testimony आणि काढून टाकले. If it proceeds on the corroborated testimony म्हणजे थोडक्यात आता इथून पुढे 133 सेक्शन प्रमाणे 133 आणि 114 मध्ये काही विसंगती ठेवलेली नाही. जर का तुम्हाला या सक्षम साक्षीदारावरती विश्वास ठेवायचा असेल तर corroboration आवश्यक आहे, असं आता दोन सेक्शन एकत्र वाचले की नवीन ऍक्ट प्रमाणे सांगितलं जातं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपला जो गाभा आहे, केस लॉ आहे, तो डिस्कस करायच्या अगोदर आपण शेवटच्या सेक्शनकडे येऊया. 170 सेक्शन. बघा प्रत्येक कायद्यामध्ये नवीन कायदा जेव्हा येतो तेव्हा शेवटी रिपीलचा सेक्शन असतो. तुम्ही कोणता कायदा वाचा, एक्झिस्टिंग कायद्यात नवीन कायदा आला की रिपील असतो आणि एक्झिस्टिंग नसला तर रिपीलची गरज नसते. रिपील म्हणजे काय, आम्ही आधीचा रद्द केला, मग या कायद्याने काय रद्द केलं, तिथे सेव्हिंग क्लॉज नावाची पद्धत असते. जर का यांनी असं म्हटलं असतं ना की दिस इंडियन एव्हिडन्स ऍक्ट ऑफ 1872 इज हेअर बाय रिपील आणि दुसरं कोणते वाक्य लिहिलं नसतं, मित्रांनो भारतभर असलेले सगळे तुरुंग एका दिवसात रिकामे झाले असते. का तर जुना 5 गोष्टी सांगितल्या.
एनी ॲप्लिकेशन, एनी अपील, एनी ट्रायल, एनी इन्क्वायरी और एनी इन्व्हेस्टिगेशन. त्यातलं काहीतरी 1 जुलैच्या आदल्या दिवसापर्यंत नाहीतरी अनेक वेळा व्याख्याता गेल्यामुळे कळायला लागलेलं आहे. जेव्हा व्याख्याते कंटाळतात की अजून बोलून जेवण कळायला एकतर आवडल्याबद्दल असतात कारण sitting silently, that shows the effect of this. तर रिपील आणि सेव्हिंगचा अर्थ काढत असताना सेक्शन 170 फार महत्त्वाचं आहे. 5 गोष्टी सांगितल्या. एनी ट्रायल, एनी inquiry or any investigation or any appeal or any application pending immediately before commencement of this act. 1 जुलैच्या अगोदर याच्यात काही असलं तर कोणता कायदा लावायचा? आता हा जुना कायदा किती दिवस लागेल? आपल्या सगळ्यांना 20 वर्ष तरी कमीत कमी हा जुना कायदा आणि त्याचे ते सेक्शन आपल्या लक्षात ठेवावे लागणार आहे. काय होणार ते तुम्हाला सांगतो. तुमच्या न्यायालयामध्ये पहिल्या सत्रामध्ये जुन्या कायद्याचे केसेस चालू उदाहरणार्थ प्रत्येक जुने सेक्शन सांगितले आणि दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा नवीन केसेस निर्माण होतील तेव्हा काय सुरू होईल? नवीन केसेस नवीन कायदे. म्हणजे थोडक्यात आता सिनियर वकिलांच्या पेक्षा ज्युनियर वकील सेक्शन लवकर लक्षात ठेवा. आम्हाला बदलायला थोडा वेळ लागणार आहे, आम्हाला लक्षात ठेवायला जरा वेळ लागणार आहे. तुम्ही लवकर शिकणार आहात आणि आपल्याला दोन्हीही सेक्शन लक्षात ठेवायला हवे. म्हणजे गमतीने एकाने लिहिलं होतं, फार सिरियसली घेऊ नका. त्याला ह्या कायद्याला विरोध करणारे बरेच लोक आहेत. त्यांचं म्हणणं आहे की या पक्षाने चुकीचं केलं वगैरे, त्यात कन्क्लुजन आपल्याला जायचं नाही. पण एकाने फार सुंदर लिहिलं होतं. आमच्या वकिलाच्या 4 वकील आणि कलाकार असतात, सुंदर लिहिलं. एकाने फार सुंदर लिहिलं होतं. त्याचं म्हणणं असं होतं की सिनियर वकील काय विरोध करतात? कारण त्यांना माहिती आहे की हे सगळे 3 कायद्याचे सेक्शन पुन्हा पाठ करावे लागतील आणि म्हणून ते विरोध करत असतात. मित्रांनो, हे खरं नाही. आपल्याला जुने पण लक्षात ठेवायचे आणि नवीन पण लक्षात ठेवायचे. दोन्ही केसेस यासाठी लागू. मग हा शेवटचा सेक्शन 170 आपल्याला सांगतो. मित्रांनो, आता आपण मुख्य भाग हे झाले सगळे 10 तुम्हाला सांगितलं होतं. त्यातल्या 9 गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस केल्या. त्या 9 गोष्टीच्या पार्श्वभूमीवरती आता आपण दांडी आणि शेवटच्या गोष्टी. दांडी आणि शेवटची गोष्ट ही आपल्याला इथून पुढे रोज लागणार आहे आणि ती रोज लागायच्या अगोदर आपण सुरुवात करूया IT ॲक्ट 2000. जेव्हा भारतामध्ये हा IT ॲक्ट 2000चा आला, त्यानंतर ते आल्याबरोबर त्यामुळे इतर कायद्यातही दुरुस्ती झाली. 2000 साली भारतीय पुराव्याच्या कायद्यामध्ये सेक्शन 65A आणि सेक्शन 65B पण आला आणि मग तेव्हा कोणतंही इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड कसं सिद्ध करायचं यासाठी 65 आणि 65B आणि 65B मध्ये सुद्धा कोड कलम 1, 2, 3, 4, 5 ही सध्या आपली कारवाई होती. इतकं सोपी गोष्ट होती मित्रांनो, पण ही सोपी गोष्ट न्याय निर्णय करण्यासाठी 2003ला पहिला निकाल आला आणि शेवटचा निकाल आला 2020ला. तोपर्यंत दिस वॉज फुल ऑफ अनसर्टनिटी आणि अनसर्टनिटी कोणाकडून? सुप्रीम अनसर्टनिटी. खालच्या कोर्टात झाला तर आपण समजू शकतो, तुमच्या माझ्यामध्ये काही गोंधळ झाला तर समजू शकतो, खालच्या न्यायाधीशांनी सांगितलं समजू शकतो. जेव्हा सर्वोच्च न्यायालयात असलेले सर्वोच्च न्यायमूर्ती जेव्हा अशा प्रकारचे विसंगत विधान करत होते किंवा विसंगत न्याय निर्णय देत होती, तेव्हा कन्फ्युजन थ्रू इंडिया. भारतभर या बाबतीत कन्फ्युजन होतं. काय कन्फ्युजन होतं ते पहिलं सांगतो, मग नवीन कायदा काय आला ते तुम्हाला सांगतो. जुना सेक्शन 65B असं सांगायचा की जेव्हा तुम्ही अशी कॉम्प्युटरमध्ये प्रिंटआउट किंवा असं कोणतंही जर का डॉक्युमेंट कोर्टसमोर आणणार असाल, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड कोर्टसमोर आणणार असाल तर 65B कोड खालचं तुम्हाला काय दिलं पाहिजे? सर्टिफिकेट. दिस वॉज सिम्पल प्रोसेस, व्हेरी सिम्पल. पण ती संदिग्ध होती कशी ते तुम्हाला सांगितलं. पहिली केस निर्माण झाली स्टेट NCT म्हणजे नॅशनल कॅपिटल टेरिटरी दिल्ली. स्टेट NCT दिल्ली वर्सेस ऑब्झर्व 2023ला केस निर्माण झाली. ते जे आपण इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड सिद्ध करणार आहोत किंवा देणार आहोत त्याच्यासोबतच्या सर्टिफिकेटचं काय इव्हॅल्युएशन करायचं अशी ही पहिली केस निर्माण झाली. दुसरी केस सुप्रीम कोर्टासमोर आली 2005 साली. स्टेट NCT मूळ कायदा तिथूनच आला, दिल्लीवरूनच. आता नवीन तिथूनच आला दिल्लीवरून. आधीचा कोर्टात कोण आला? आताचा पार्लमेंट. 2005 साली केस आली NCT दिल्ली वर्सेस नवजोत सिद्धू 2005 सुप्रीम कोर्ट. ही कोणती केस होती? 2005ची पार्लमेंट अटॅक केस. आणि पार्लमेंट अटॅक केसमध्ये ते जे आरोपी
पार्लमेंट अटॅक करत असताना एकमेकाशी बोलले होते. त्या इंटरनेट संबंधीचं जे संभाषण होतं, त्याच्या ज्या डायलॉग झालेला होता इंटरनेटवर ना, ते कोर्टासमोर प्रोड्यूस केलं होतं. आणि तेव्हा कोर्टाने त्याला शिक्षा केली, खालच्या कोर्टाने केली, तिथं पण झाली. आणि ते करत असताना त्या डॉक्युमेंटला त्या सर्टिफिकेटची जरुरी आहे की नाही हा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर 2012 साली तर अत्यंत महत्त्वाची केस निर्माण झाली. पहिले 2 केसेस तर सुप्रीम कोर्टाने आता ओव्हरलच केलं, ते मी तुम्हाला सांगणारच आहे. इट हॅज बीन सेड दॅट फर्स्ट 2 cases इज अ बॅड लॉ इन इंडिया. बट बिफोर दॅट देयर वॉज अ केस इन द इयर 2012 बिफोर द सुप्रीम कोर्ट. आणि काय होती 2012 सालची केस? मोहम्मद अफजल मोहम्मद कसाब वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. मुंबईवरच्या आपल्या झालेल्या आणि त्या सिटीची अगेन इश्यू वॉज regarding the validity of that certificate. In what form it should be given, ते कसं केलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, कसं नसलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टासमोर आहेत. आणि 2014 साली सर्वकष निकाल देणारी एक इलेक्शन कमिशनची, जशी अर्जुन खोतकर वर्सेस कैलास गोरंट्यालची इलेक्शनची केस होती, अशीच 2014 साली माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायमूर्तींच्या समोर इलेक्शन विषयीची केस आली. आणि ती केस होती अनवर पीव्ही वर्सेस पी.के. बशीर, 2014 सुप्रीम कोर्ट. 2014 सुप्रीम कोर्टासमोर जेव्हा ती केस आली अनवर पीव्ही वर्सेस पी.के. बशीर, त्या केसमध्ये इश्यू निर्माण झालेला होता रिगार्डिंग दिस इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. त्याला प्रायमरी एव्हिडन्स म्हणायचं का, सेकंडरी एव्हिडन्स म्हणायचं का, सर्टिफिकेटची जरुरी आहे की नाही. 3 जजेस ने डिसाइडेड केस. आणि खरं पाहता बऱ्या अंशानं किंवा खऱ्या अंशानं या बाबतीतला करेक्ट इंटरप्रिटेशन ऑफ लॉ करायला 2014 साली सुरुवात झाली. 2020 साली त्याची परिपूर्णता झाली. 2020 साली जेव्हा ही केस माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आली, तेव्हा जस्टिस आर एम लोढा, जस्टिस जोसेफ कुरियन आणि जस्टिस रोहिंटन नरीमन अशा 3 न्यायमूर्तींच्या समोर ही केस आली. दॅट जजमेंट हॅज बीन रेंडर्ड बाय जस्टिस जोसेफ कुरियन ऑफ द सुप्रीम कोर्ट. आणि मग तेव्हा त्यांनी निकाल दिला. मात्र ते निकाल देत असताना त्यांनी सांगितलं की दॅट दिस एव्हिडन्स इज प्रायमरी एव्हिडन्स अंडर सेक्शन 62. इतकं सुंदर निकालपत्र दिलं आणि तेवढी एक ओळ मात्र झाली. ते 3 जणांचं निकालपत्र एक दिशादर्शक निकालपत्र संपवलं जातं. त्यानंतर लगेचच 2017 साली आणखी एक केस निर्माण झाली. 2018 साली अजून एक केस निर्माण झाली. 2019 साली आणखी एक केस निर्माण झाली. आणि आता विसंगती निर्माण झाली. हे जे 2014 सालचं अनवर पीव्ही वर्सेस पी.के. बशीरचं जे जजमेंट होतं त्याच्याशी विसंगत असलेल्या निकालपत्र यायला सुरुवात झाली. आणि ते सुद्धा 3 न्यायमूर्तींची होती. आधीचं 3 न्यायमूर्तींचं, विसंगत पण 3 न्यायमूर्तींचं. आणि जेव्हा अशी निकालपत्र आली तेव्हा विशेषत्वानं एक निकाल आला शहीद मोहम्मद वर्सेस स्टेट. मग जेव्हा अशी विसंगत निकालपत्र यायला सुरुवात झाली, ती विसंगत निकालपत्र आल्यानंतर शेवटी ही केस सुप्रीम कोर्टासमोर आली. कोणची? अर्जुन खोतकर वर्सेस कैलास. फार सोपी केस होती मित्रांनो, फॅक्ट्समध्ये जाणार नाही. इतका सोपा मुद्दा होता की इलेक्शनमध्ये कोण जिंकलं कोण पडलं, फक्त तिथे असलेल्या CCTVचं फुटेज कसं वाचायचं, सर्व सिंपल पेरी द बॉटम पेरी. सगळे म्हणतात ना तो डोंगर पकडून उंदीर काय काढायचा, तर तो उंदीर एवढाच होता. ते CCTVचं फुटेज कसं शिकवतायचं. मग जेव्हा अशा प्रकारची केस त्या कोर्टासमोर आली आणि मला वाटतं औरंगाबाद हायकोर्ट प्रॅक्टिस करणाऱ्या अवसरे नावाच्या वकिलांनी ती केस चालवली. सुदैवाने माझी विद्यार्थी ही फॉट ऑन बिहाफ ऑफ दिस केस इन सुप्रीम कोर्ट. आणि जेव्हा ही केस झाली तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या समोर पहिला मुद्दा निर्माण झाला आणि त्या न्यायमूर्तीच्या समोर असं आर्ग्युमेंट करण्यात आलं की साहेब आता एकदा याचा शेवट होईल. या भाषेत नव्हे तर तिथे असं बोलता येत नाही. मात्र तिथे त्या भाषेत सांगण्यात आलं, घटनात्मक भाषेत सांगण्यात आलं, साहेबचा रेफरन्स करा, सेंड इट टू द लार्जर बेंच, सेंड इट टू मोर दॅन 3 जजेस. कारण आधीचे 3 जजेस विरुद्ध नव्हे, 3 जजेस आणि विसंगत 3 जजेस आणि विसंगत 2 जजेस. म्हणजे असे जर का तुमच्यामध्ये मतभेद असतील तर आमच्यामध्ये होणारच होणार. हे थांबवण्यासाठी आता लार्जर बेंच कॉन्स्टिट्यूट करा, मोर दॅन 3 जजेस. आणि मग आता ते निकालपत्र तो रेफरन्स जो झाला तो ह्या तिघांच्याकडे पाठवला. आणि ह्या तिघांना पहिलं विचारलं की तिघांपेक्षा जास्तीची जरुरी आहे का. मी स्वतः काय सुप्रीम कोर्टचा वकील नाही, माझा दुसरा मुलगा माझा तिथे वकील करतो. आणि मी त्यांना ही गोष्ट क्लिअर करून घेतली. त्यांचं असं म्हणणं आहे की हायकोर्टाच्या वकिलांचं असं म्हणणं असतं आधीच्या निकालपत्र त्याच्यात जर का त्यांच्यापैकी एखादा परत इथे असला तर तेवढ्या ठिकाणी चालतं. म्हणजे थोडक्यात आधीच्या ह्याच्यात काय होतं
जस्टिस वेंकट नरीमन. आता पण कोण होते? जस्टिस वेंकट नरीमन. पण 3 चालतील, आता 4ची किंवा 5ची जरुरी नाही. हे तत्व वापरलं आणि तिघांच्या समोर आता लार्जर बेंच कॉन्स्टिट्यूशन. हे लार्जर बेंच कॉन्स्टिट्यूशन झाल्यानंतर ह्या लार्जर बेंचने निकाल दिला दॅट फर्स्ट दॅट अफजल्स केस ऑफ 2003 ओव्हररूल्ड. नवजोत संधू's parliament attack case 205 overruled. That Haryana case is overruled. And even that judgment of Supreme Court rendered by 3 judges bench is modified to some extent. त्यांनी सांगितलं ते सगळं जजमेंट आम्ही फॉलो करतो. दॅट लॉ इज करेक्टली स्टेटेड. तेवढं एक वाक्य काढून टाका. कोणचं वाक्य काढून टाका? इज अ डॉक्युमेंट अंडर सेक्शन इज अ डॉक्युमेंट एव्हिडन्स अंडर सेक्शन 92 अंडर सेक्शन 62. ते 62 खाली ते डॉक्युमेंट वाचायचं हे काढून टाका. आणि हे म्हणत असताना 14 सालच्या निकालपत्राची एक ओळ वाचण्यात आली आणि ती ओळ अशी होती की सेक्शन 65A आणि सेक्शन 65B इज अ सेल्फ सफिशियंट कोड. दुसरा कोणता सेक्शन नाही वाचायचा. कारण त्या कायद्यामध्ये सुरुवात होते नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस ऍक्ट. त्याला म्हणतात नॉन ऑब्स्टंटे क्लॉज. जेव्हा नॉन ऑब्स्टंटे क्लॉज असतो, जेव्हा अशा प्रकारचा क्लॉज असतो नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस कोड इन दिस ऍक्ट, म्हणजे काय? त्या सेक्शन सगळ्या सेक्शनपेक्षा ओव्हर रायडिंग सगळ्यापेक्षा भारी. दुसरं कोणताही सेक्शन याच्यापेक्षा भारी नाही किंवा वरचढ नाही. मग या 2 सेक्शनला वरचढ आहे असं समजण्यात आलं. आणि काय सांगण्यात आलं? दॅट दिस हॅज ओव्हर रायडिंग इफेक्ट. जर का आपल्याला मोबाईलचा एव्हिडन्स वाचायचा आहे, जर का आपल्याला लॅपटॉपचा एव्हिडन्स वाचायचा आहे, दुसरे सेक्शन वाचायचे नाही. फक्त सेक्शन 65A and section 65B was said by the Supreme Court in respect of that Anwar PV versus PK versus 2014 Supreme Court. आणि ते प्रिन्सिपल आता सुप्रीम कोर्टाने फॉलो केलं आणि सांगितलं तेवढी ओळख फक्त त्या निकालपत्रात यूज करू बाकी सगळं तसंच निकालपत्र आपण मानतो. दिस वॉज द जजमेंट ऑफ द सुप्रीम कोर्ट इन द केस ऑफ अर्जुन खोतकर वर्सेस कैलास. लॉ हॅज बीन सेट फेस टू असं आपण समजू सध्या. नॉट ओनली दिस, बेस्ड ऑन दिस when the judgment was delivered by 3 judges, जेव्हा 3 न्यायमूर्तींनी हे जजमेंट दिलं तेव्हा त्यांच्याकडे प्लॅथॉरा ऑफ जजमेंट्स आलेले होते. 2003 सालापासूनचे 10-12 महत्त्वाचे जजमेंट आलेले होते. विसंगती समोर सांगण्यात आलेली होती. आणि मग असं करत असताना आता ते निकालपत्र देत असताना जस्टिस नरीमन साहेबांनी आपल्या निकालपत्राच्या 72व्या क्लॉजमध्ये सांगितलंय लॉ इज अनसर्टन. का चुका झाल्या? का विसंगती निर्माण झाली? ही विसंगती निर्माण व्हायचं कारण म्हणजे कायदाच ठीक नव्हता. जेव्हा त्याच्यात संदिग्धता होती आणि ती संदिग्धता आता दूर करून टाका. चेंज द लॉ. जर का आपण जस्टिस राम सुब्रमण्यम साहेबांचं जजमेंट वाचलं, त्यांनी सुद्धा त्यांच्या निकालपत्रात म्हटलंय की सगळं गोंधळ होण्याचं कारण हे 17-18 वर्षे 20 वर्ष जायचं कारण म्हणजे या कायद्यात असलेली असंदिग्धता. ती संदिग्धता आणा आणि ती संदिग्धता दूर करण्यासाठी हा कायदा आणण्यात आला. आणि आता जो सेक्शन 65A होता, जो सेक्शन 65B होता, तो आता रिनेम झाला. त्याच्यात बदल करण्यात आला आणि त्याची काय केलं आता सेक्शन 61, सेक्शन 62 आणि सेक्शन 63. Let us please understand what is section 61, 62 and section 63. आता आपण हे 3 सेक्शन बघूया. काय आहे 61, 62, 63 नवीन कायदे? हे नवीन कायदे सेक्शन 61, 62, 63 म्हणजे जसेच्या तसे सेक्शन 65A आणि B नाही. त्या कायद्यात आमूलाग्र बदल झालेला आहे. आणि तो आमूलाग्र बदल आता कशाच्या संदर्भात वाचायचा? इकडे डॉक्युमेंटची व्याख्या पुढे 2B आधीचा 3-5 आता रद्द झाल्यापेक्षा पाठीमागे. त्यासोबतच जो जुना सेक्शन होता त्या दुरुस्ती. जुना सेक्शन कोणता होता? 61, 62, 63, 64, 65. काय सेक्शन होते? डॉक्युमेंट्स मे बी प्रूव्ड बाय प्रायमरी एव्हिडन्स ऑर सेकंडरी एव्हिडन्स. सेक्शन 62 काय सांगायचा? when document is produced for the inspection of the court, that is called as primary evidence. 63, 64, 65 काय सांगायचा? when secondary evidence is produced. हे पहिले 5 सेक्शन होते. आता त्या सेक्शन मध्ये दुरुस्ती झाली. तो जो 62 सेक्शन होता त्या 62 सेक्शनला नवीन कायद्यामध्ये 57 नंबर देण्यात आला. इन न्यू ऍक्ट भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये आता आधीच्या कायद्यातला जो प्रायमरी एव्हिडन्स असं हेडिंग असलेला सेक्शन होता तो आता नवीन कायद्यात सेक्शन 57 घालण्यात आला. आणि त्याखाली आता 4 एक्झाम्पल देण्यात आले, 4 एक्सप्लेनेशन देण्यात आली. त्याच्याखाली आता
एक्झाम्पल 4, एक्झाम्पल 5, एक्झाम्पल 6 आणि एक्झाम्पल 7 अशा प्रकारचे 4 एक्झाम्पल्स घालण्यात आलेले आहेत, एक्सप्लेनेशन घालण्यात आलेले आहे. आणि ते करत असताना त्यांनी सांगितलं आहे की जर का इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार करत असताना मल्टिपल फाईल तयार झाल्या असतील पीची जोडी 4 गोष्टी सांगतात. जर का इलेक्ट्रॉनिकच्या नवीन पिढी इलेक्ट्रॉनिक सॅव्ही असते त्यांना कळालं काही सायमल्टेनियस कशा तयार होतात. If there are simultaneous files created, then each is original. हे पहिलं सांगतो. दुसरा सेक्शन सांगतो. तो दुसरा जो सेक्शन आहे तो सांगतो की document is produced from proper custody. This electronic record is produced from proper custody. Then that is made admissible in record unless its genuineness is questioned or in dispute. आणि मग त्याच्या खाली त्याची उदाहरणं देते 4, 5, 6 आणि 7 हा सेक्शन. आता आपल्याला डॉक्युमेंट म्हणजे काय ते सांगतो, प्रायमरी म्हणजे काय ते सांगतो. आणि ह्या सगळ्या व्याख्या आता सेक्शन 61, 62, 63 जे आपल्याला आता चर्चा करायची तिकडे जाऊया. सेक्शन 61 नवीन कायद्याचं काय सांगतो. ज्या कारणास्तव अनेक प्रकारचे खटले सर्वोच्च न्यायालयात गेले आणि ती असंदिग्धता निर्माण झाली ती दूर करण्यासाठी सेक्शन 61 हा एक पर्यायी मार्ग होता आणि तो अत्यंत हुकमी मार्ग होता. तो असं सांगतो की नथिंग इन दिस अधिनियम shall apply to deny the admissibility of any electronic record or digital record in evidence merely on the ground that it is the electronic record or the digital record. And such electronic record or digital record shall have the same enforceability, same validity and same effect as that of other document. जसे आपले अदर डॉक्युमेंट होते, अदर एव्हिडन्स होते, तसाच इफेक्ट कशाला द्यायचा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. म्हणजे थोडक्यात आता पुढे जर आपण गेलो तर प्रायमरी एव्हिडन्सची व्याख्या बदलून टाकलेली आहे, आपण बघणार आहोत. हे झालं पहिल्या सेक्शनमध्ये. त्यांनी काय सांगितलंय, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आणि आमच्या आधीचे दिग्भर असलेले रेकॉर्ड त्या एव्हिडन्स सारखेच, कायद्यात काही फरक नाही असं सांगून टाकलं. आणि ह्या कायद्यात असं कोणतीही तरतूद वापरायची नाही, असं कोणताही अर्थ काढायचा नाही की इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डच्या किंवा डिजिटल रेकॉर्डच्या ॲडमिसिबिलिटीवरती काही इफेक्ट होईल असं काही वाचायचं नाही, अशी कोणती तरतूद करायची नाही. म्हणजे आता कायदे मंडळानं न्यायपालिकेला स्वच्छ आदेश दिलेले आहेत की इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आणि डिजिटल रेकॉर्ड इज ब्रॉट ॲट पार विथ अदर एव्हिडन्सेस, अदर डॉक्युमेंट्स. दिस इज फर्स्ट चेंज. मग 62 सेक्शन सांगतो नवीन कायदे. तो 62 सेक्शन असं सांगतो that such electronic record it may be subject to provisions in section 60. त्याच्या कंडिशन्स आहेत ना मित्रांनो. कोणची इन्फॉर्मेशन असावी, कशा प्रकारचा कॉम्प्युटर असावा, हे सगळं कुठे सांगितलं सेक्शन 63. सब्जेक्ट टू कंडिशन्स स्पेसिफाईड इन सेक्शन 60. आता खरा आला गाभा म्हणजे सेक्शन 63 ज्याच्यावरती हे सगळं अवलंबून आहे. आणि आता पार्लमेंटने सुरुवातीलाच ठरवून टाकलं की ते जे सर्टिफिकेटचा इश्यू होता ना, साधा सर्टिफिकेटचा इश्यू, आणि आमच्या वरच्या कोर्टापर्यंत आम्ही 17 ते 20 वर्ष घालवली. ते म्हणजे आता हा घोटाळा सुरू. कसं सर्टिफिकेट असावं, ते कोणी द्यावं, कोणत्या फॉर्ममध्ये असावं, हे सगळं स्पष्ट करण्यासाठी आपल्या ह्या नवीन कायद्याच्या शेड्यूलमध्येच आता सर्टिफिकेटचं फॉर्मॅट आहे. हा घोटाळा परत होऊ नये, त्याच्यावरती पुन्हा विश्लेषण होऊ नये, पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जायला नको म्हणून पार्लमेंटने आता या नवीन कायद्याच्या पहिल्या शेड्यूलमध्ये तो आता नवीन फॉर्मॅटच दिलाय, कसं सर्टिफिकेट पाहिजे. एवढंच नाही तर जेव्हा एक्सपर्ट आम्ही बोलवणार सेक्शन 45 प्रमाणे, तेव्हा एक्सपर्टचं जे ओपिनियन असेल ते कशा सर्टिफिकेट शोधत पाहिजे याचाही फॉर्मॅट दुसऱ्या शेड्यूलमध्ये. म्हणजे थोडक्यात आता संदिग्धता दूर करण्यासाठी फॉर्मॅट 1 आणि फॉर्मॅट 2 आर अवेलेबल. मग आता सेक्शन 63 कडे जाऊया. आणि सेक्शन 63 पुन्हा नॉन ऑब्स्टॅन्डिंग क्लॉज. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस ऍक्ट म्हणजे काय. 63 सेक्शन सांगतो या 170 सेक्शनमध्ये काहीही लिहिलं असलं तरी आता इथं आम्ही म्हणतो ते खरं. दिस सेक्शन therefore what is stated in section 63 of this act shall prevail over all 170 sections of this act. त्याला म्हणतात ओव्हररायडिंग इफेक्ट. So ultimate weightage is given to
सेक्शन 63. मग आता सेक्शन 63 आपण थोडक्यात मग सेक्शन 63 असं सांगतो की नॉटविथस्टँडिंग दी कंटेंट इन दिस ॲक्ट एनी इन्फॉर्मेशन contained in any electronic record which is printed on a paper or stored, copied or recorded in any optic or magnetic media. इथे एक शब्द वाढवण्यात आले आधीच्या कायद्यामध्ये और सेमीकंडक्टर मीडिया. कायद्यात टेक्नॉलॉजी मध्ये होणारे बदल नुसतं कॉम्प्युटर शब्द पुरेसा नव्हता आणि म्हणून काय शब्द घातला आता सेमीकंडक्टर मेमरी नवीन शब्द अँड प्रोड्यूस बाय अ कॉम्प्युटर. आधी आपण कशातनं प्रोड्यूस करायचो कॉम्प्युटर प्रोड्यूस बाय कॉम्प्युटर. आता प्रत्येक गोष्ट कॉम्प्युटरमध्ये येत नाही. आता डायरेक्ट तरुण मुलं मोबाईलमधनं पण त्याचं प्रिंटआउट बाहेर काढतात. नवीन काळात फक्त कॉम्प्युटर होता म्हणून दुरुस्ती केली और एनी डिव्हाइस एनी कम्युनिकेशन डिव्हाइस. आता तिथं काय आणलं आपला मोबाईल पण आणला ते डिव्हाइस पण आणलं त्याच्यात आता आणि म्हणून ते डिव्हाइसमध्ये आणलं आणि त्या डिव्हाइसमध्ये सुद्धा जर का तुम्ही ती गोष्ट प्रोड्यूस केली असेल तर चालेल. ते का आलं ते सांग. आम्ही मंडळी किंवा जी सिनियर मंडळी त्यांनी त्या जुन्या कायद्याप्रमाणे खटले चालवले एखादं खरेदीखत आम्हाला सिद्ध करायचं. कसं सिद्ध करावं लागायचं किंवा जुन्या कायद्याप्रमाणे कसं सिद्ध होतं ओरिजिनल आणा झेरॉक्स दिली तर ते म्हणजे ॲडमिसिबल नाही. मग ओरिजिनल दाखल करा. मग आमचा पक्षकार म्हणायचा की साहेब आपली ओरिजिनल हरवली आहे फाटली आहे किंवा ते लॉस झालेलं आहे त्याचा ॲटिट्यूड घाला आणि काय करा सर्टिफाईड कॉपी द्या व सेक्शन 63, 64, 60. आता ह्या जो नवीन कायदा आला नवीन कायदा त्याच्यात बघा तुम्ही एखादी इन्शुरन्सची पॉलिसी बघा आणि ते फक्त प्रिंटेड पेपर असतो खाली कोणाची सही असते. आपण जुनी डॉक्युमेंट कशी सिद्ध करतो त्याला बोलवा साक्षीदारांना बोलवा ऑथर बोलवा आणि मग त्याला बॉक्समध्ये घाला चीफ क्रॉस सगळं करा आणि देन दॅट इज प्रूव्ह. आता हे नाही ना ते पेपर त्या कॉम्प्युटरच्या बाहेर पडतो खाली लिहिलेलं असतं दिस इज अ कॉम्प्युटर जनरेटेड प्रिंट आउट अँड रिक्वायर्स नो सिग्नेचर. आता कागदाचा जर बिन सहीचा आहे तर सिद्ध कसं करायचं. कागदावर सही असते तर आम्ही बोलत असते त्याला. आता कागदच बिन सहीचा बाहेर पडतो बिन सहीचा कागद बाहेर पडतो तेव्हा तो सिद्ध कसा करायचा आणि म्हणून हा सेक्शन 63 आणि तो सेक्शन 63 आपल्याला असं सांगतो कसं सिद्ध करायचं प्रोड्यूस बाय कॉम्प्युटर ऑर बाय एनी कम्युनिकेशन डिव्हाइस. म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीने जर का तो कागद प्रोड्यूस झाला असेल तर पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे shall also begin to be a document. आता डिलिंग प्रोव्हिजन आली shall also begin to be a document. त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची तरतूद आहे जी आता इथून पुढे तुम्ही वापरणार आहात अँड shall be admissible in evidence without further proof or production of the original. आधी आपण जो आग्रह धरायचो मित्रांनो जुन्या कायद्याप्रमाणे एक नियम आहे. काय नियम आहे बेस्ट एव्हिडन्स. जर का माझ्याकडे सर्टिफाईड कॉपी आहे जर का माझ्याकडे ओरिजिनल आहे मी काय केलं पाहिजे ओरिजिनल का एव्हिडन्स ॲक्टचा ज्युरिस्प्रुडन्स सांगतो बेस्ट एव्हिडन्स रूल. इफ बेस्ट इज नॉट अवेलेबल टाकलं हरवलं चोरी झालं कोणाच्या पाण्यात गेलं आगीत गेलं मग काय करायचं बेस्ट इज नॉट अवेलेबल देन अवेलेबल बेस्ट. व्हॉट इज अवेलेबल बेस्ट सर्टिफाईड कॉपी. म्हणून सेक्शन 63, 64, 65 म्हणतो ओरिजिनलची गरज नाही सेक्रेटरी चालू. या कायद्यात मात्र ही तरतूद करत असताना त्यांनी सांगून टाकलंय अरे ओरिजिनल आणायचंच नाही. बेस्ट एव्हिडन्स रूल आता नष्ट झाला. तो काय म्हणतो विदाउट प्रोडक्शन ऑफ द ओरिजिनल और फर्दर प्रूफ. हे जे प्रिंटआउट आलंय हे प्रिंटआउट तो आलेला तो पुरावा हा पुरावा आता तोच डॉक्युमेंट धरायचा आणि त्यासाठी आता ओरिजिनल मागत बसायचं नाही. त्यासाठी आता ओरिजिनल प्रोडक्शनची जरुरी नाही मात्र सर्टिफिकेटची जरुरी आहे. ते 4 क्रमांकाचा आपण बघूया. म्हणजे थोडक्यात इथे डीमिंग होईल. नेहमी आपण काय म्हणायचो शॅल बी अ डॉक्युमेंट. इथे म्हटलं शॅल ऑल्सो बी डीम टू बी अ डॉक्युमेंट. म्हणजे यालाच आता डॉक्युमेंट म्हणायचं. याला आपण काय दिला तर प्रायमरी एव्हिडन्सचा देऊ लागतात आणि ह्याला जर का तुमच्याकडे हे उपलब्ध असेल मग आता तुम्ही ते लॅपटॉप घेऊन या कॉम्प्युटर घेऊन या सांगायची जरुरी राहिलेली नाही. कारण नवीन आलेले सेक्शन 57 खाली जो नवीन सब क्लास 2 घातलेला आहे तिथे सांगितलंय इफ इट इज प्रोड्यूस फ्रॉम प्रॉपर कस्टडी देन
म्हणजे थोडक्यात आपल्याला या सेक्शनचा अर्थ लावताना नवीन सेक्शन डी, त्याच्याप्रमाणे सेक्शन 57 आणि त्याच्याप्रमाणे हा सेक्शन 63 एकत्र वाचायचे. आणि जेव्हा आपण ते 3 सेक्शन एकत्र वाचू तेव्हा ते ओरिजिनल इज डिस्पेन्स विथ. हा सेक्शन म्हणतोय इट इज विदाउट प्रोडक्शन ऑफ द ओरिजिनल ऑर विदाउट रेफरन्स टू द फर्दर प्रूफ. आता आणखी नवीन पुरावा मागूच नका, दिस इज हा पुरेसा असेल, दिस इज द प्रोव्हिजन. पण हे होत असताना पुराव्याची ओरिजिनल आणायची गरज नाही, फर्दर प्रूफची गरज नाही. पण 2 गोष्टी सांगितल्या की इन्फॉर्मेशन कशी असावी आणि ती कोणत्या त्या इन्स्ट्रुमेंटमधून आलेली असावी याच्या कंडिशन्स पुढे सांगितल्या. तो कॉम्प्युटर कसा असला पाहिजे, कोण ऑपरेट करत असलं पाहिजे, व तो नेहमी कसा वापरत असला पाहिजे, त्याच्यावर कोणाचा कंट्रोल असला पाहिजे, व तो स्टँड अलोन म्हणजे एकटा असेल का, व ते नेटवर्किंगमधला असेल का, अनेक कॉम्प्युटरची सिरीज असेल का, या सगळ्या गोष्टी तुमच्या 3 आणि 4 सेक्शनमध्ये सांगितलं. तो कलर 3 आणि 4 मध्ये सांगितलं. आणि मग सगळ्यात शेवटी सांगितलंय आणि देअर शॅल बी अ सर्टिफिकेट टू बी गिव्हन. कोणी द्यायचं सर्टिफिकेट? पर्सन हॅव्हिंग चार्ज ऑर कंट्रोल ओव्हर द इन्स्ट्रुमेंट. मग त्यांनी हा सर्टिफिकेट द्यायचं. कधी द्यायचं? ज्या कारणास्तव 20 वर्षे गेले ते शेवटच्या सेक्शनमध्ये सांगितलं. आणि हे सर्टिफिकेट ॲट ईच इन्स्टन्स ॲट द टाइम ऑफ द प्रोडक्शन, जेव्हा तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा एव्हिडन्स कोर्टासमोर द्यायचा आहे, त्या एव्हिडन्स सोबतच सर्टिफिकेट द्यायचं असं त्या शेवटच्या ओळी सांगितलं. ॲट ईच इन्स्टन्स दॅट इज टू बी. That is how friends this issue as to the document evidence and as to electronic evidence is taken. जर का या इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स फक्त 5 ओळीत आपल्याला जर का सांगायचं झालं तर सांगेल. टू कन्क्लुजन द्यावं काय की हे जे आता अशा प्रकारचं प्रिंटआउट असेल, पेपरवरती असेल, किंवा अशा प्रकारचा मेसेज असेल, किंवा अशा प्रकारचा ईमेल असेल, सर्टिफिकेट सोबत जोडलं की ओरिजिनल आणण्याची जरुरी. म्हणजे थोडक्यात आपला इतके 150 वर्ष आपण अभ्यास केलेला जो कायदा होता बेस्ट एव्हिडन्स रूल दॅट स्टँड्स डायल्युटेड. नाव दिस एव्हिडन्स इटसेल्फ इज ट्रीटेड एज द ओरिजिनल डॉक्युमेंटची व्याख्या बदलली. आणि एवढंच नव्हे तर याच्यासोबत काय आहे, आता सर्टिफिकेट ज्या कारणामुळे हे केस लॉ डेव्हलप झाला ते सर्टिफिकेट पण क्लिअर टाकलं की शेवटच्या शेड्यूलमध्ये लिहिलेलं तशा प्रकारचं ते जे सर्टिफिकेट आहे ते प्रत्येक डॉक्युमेंटसोबत जोडलं पाहिजे. अदरवाईज दॅट विल नॉट बी. म्हणजेच थोडक्यात सुप्रीम कोर्टाच्या आधीच्या 2 केसेस दॅट एक्सप्रेसली ओव्हररूल्ड बाय द सुप्रीम कोर्ट इटसेल्फ ॲज वेल बाय व्हेरिफाईड बाय द गव्हर्नमेंट. दीज आर वेरियस ॲस्पेक्ट्स ऑफ दिस मूव्हमेंट. तिचं असं म्हणून फक्त 10 पहिल्यापासून सांगितलेलं आहे. कुठे बदललं? स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्शन्स काय बदललं? व्यापक बदललं काय बदललं? नाव बदललं काय बदललं? सेक्शन 1 बदलला, होल ऑफ इंडिया टाकून टाकलं काय बदललं? तर सेक्शन 3 बदलला, त्याच्यामध्ये 2D करून टाकला काय बदललं? तर सेक्शन 6 बदलून टाकला काय बदललं? सेक्शन 24 बदलून टाकला, सेक्शन 30 बदलून टाकला, सेक्शन 45 बदलून टाकला काय बदललं? तर सेक्शन 57 नवीन ॲड करून टाकला काय बदललं? त्याच्याऐवजी तर 61, 62, 63 सेक्शन काय बदललं? तर 122, 111, 116 सेक्शन बदलून टाकला काय बदललं? सेक्शन 114 व रेड सेक्शन 133 बदलून टाकला काय बदललं? तर आता मिनिस्टर आणि राष्ट्रपतींना पूर्ण संरक्षण देऊन टाकलं. आणि काय बदललं? तर 170 प्रमाणे जुने कायदे परत आपल्या डोक्यावरती आहेत, नवीन कायदे नवीन अभ्यास करायचा आहे. हा शेवटचा सेक्शन शॉर्ट समरी करून मुलांनी लक्षात ठेवायचं. आपण नुसता अभ्यास करून चालणार नाही, नुसती सेक्शन वाचून चालणार नाही, ही सुसंगतता आपण अभ्यास केली पाहिजे. जाता जाता ह्या आजच्या व्याख्यानातून तुम्हाला लगेच उद्या पैसे मिळतील असं नाही. ज्याला आपण मराठीमध्ये ग्रामीण भाषेत रोजीरोटी मिळते असं म्हणतो. परंतु जरी याच्यातून रोजीरोटी मिळाली नसली तरी जाता जाता एक कानबद्दल घेऊन जातो त्यात रोजीरोटी आहे. त्याच्यात नवीन केसेस आहेत. मित्रांनो, जसा हा कायदा बदलला आणि 20 वर्षे गेली तसं अजून एक कायदा बदलला होता 2005 साली. द हिंदू सक्सेशन अमेंडमेंट ॲक्ट ऑफ 2005. तर 2005 साली एक कायदा आला, द हिंदू सक्सेशन ॲक्ट 2005. आणि नवीन सेक्शन 6 टाकला. त्याच्यावरती अनेक गदारोळ झाले, अनेक केसेस निर्माण झाल्या आणि शेवटी विनिता शर्मा वर्सेस राकेश शर्माची केस आली आणि सुप्रीम कोर्टाने सांगून टाकलं. काय सांगितलं की 9/9/2005ला 2च गोष्टी पाहिजे. काय पाहिजे? डॉटर मस्ट बी अलाइव्ह अँड प्रॉपर्टी मस्ट बी अलाइव्ह. फादर नीड नॉट बी अलाइव्ह. ते जे आधीचं जजमेंट होतं ते जजमेंट रद्द करण्यात आलं. पुढचं प्रकाश वर्सेस फुलावती इज ओव्हर रूल्ड, दानामा फॉलोड आणि इट हॅज बीन हेल्ड दॅट फादर नीड नॉट बी अलाइव्ह. आत्ता मित्रांनो 3 महिन्यापूर्वी एक जजमेंट आलं. ते वकिलाचे फार करायचं आहे समाजाच्या नात्यात. ते जजमेंट काय म्हणतंय? तर 9/9/2005
इव्हन डॉटर नीड नॉट बी अलाउड. याचा अर्थ काय होतो माहिती आहे तुम्हाला? याचा अर्थ असा होतो की जुनी मुली पुन्हा ओळखायची, पुन्हा कोर्टात आणायची. म्हणजे काय तर एखादी मुलगी समजा त्या 2005च्या आधी मयत झाली असेल, 57ला मयत झाली असेल आणि तिचा मुलगा जर का जिवंत असता, तिची मुलगी जर का जिवंत असली तर आधी आम्ही विचारायचो की अरे विनिता शर्माप्रमाणे तुझी आई आहे का जिवंत? मग मी लगेच केस करतो. आई नाही का जिवंत? सॉरी नाही करता. आता असे प्रश्न विचारायचेच नाही. एकच प्रश्न विचारायचा बाय व्हर्च्यू ऑफ द एक्सप्लेनेशन बिलो सेक्शन 6 अमेंडेड सेक्शन 6 काय तिथं लिहिलंय 20 डिसेंबर 2004. याच्या आधी जर का पार्टिशन झालं असेल, त्याच्या आधी जर का अलायनेशन झालं असेल मग काय होईल? मग नाही काही चेंज करायचं. पण जर का आज प्रॉपर्टी शिल्लक असेल आणि मुलगी असली नसली तरी चालेल, बाप असला नसला तरी चालेल, की रेस्पेक्ट ऑफ दॅट चिल्ड्रन ऑफ द प्री-डिसीज्ड डॉटर ऑल्सो कॅन इन्स्टिट्यूट द सूट. तुम्हाला सांगतो आता लवकरच हे जे कर्नाटक हायकोर्टाचं होसमुनी वर्सेस होडवलीच्या केसमध्ये जे निकालपत्र आलंय त्याचा आधार घेऊन तुम्हाला सांगतो भारतभर का महाराष्ट्रभर अशा शेकडो का हजारो केसेस लोकांना हे बरेच आहे हे सांगायला तातडीने याचा अभ्यास करा. शेवटची एक केस सांगतात मग थांबतो. आणखी एक केस सुप्रीम कोर्टाने न्याय निर्णय केली हिंदू लॉ दॅट वॉज रिगार्डिंग पोझिशन ऑफ इलिजिटिमेटची. नुकतंच एक केस निर्माण झालेली आहे आणि त्या 3 जजेसच्या लोकांनी रेवण सिद्धप्पा वर्सेस मल्लिकार्जुन नावाची केस न्याय निर्णय केली. बघा बाकी काय होतं. याच्या आधी 2003 साली जिनिया केओटिनची केस सुप्रीम कोर्टासमोर आली होती. आणि व्हॉट इज द स्टेटस ऑफ इलिजिटिमेट चिल्ड्रन? म्हणजे कोणची इलिजिटिमेट? 2 प्रकारची इलिजिटिमेट असतात. एक इलिजिटिमेट असतात ते विवाह झालेलाच नसतो, बाहेर खालीपणातनं ते बाळ निर्माण होतं व त्याचे राईट्स त्या कायद्यात चर्चा होत नाही. त्याच्यात फक्त आईकडनं हक्क मिळत असतात, वडिलांकडे मिळत नसतात. मात्र जर का असं लग्न सेक्शन 11 किंवा सेक्शन 12 खाली व्हाईट करायला लागलं किंवा व्हाईडवर किंवा व्हाईट होत असेल तर त्या बाबतीतला हा कायदा 1976 साली सेक्शन 16(1)(2) अशी अमेंडमेंट झालेली होती. आणि त्या बाबतीत आता शब्द होते असे त्या सेक्शन 16(3) मध्ये की सच अ चाइल्ड शॅल बी एंटायटल्ड टू इनहेरिट प्रॉपर्टी ऑफ द पॅरेंट्स ओनली, नॉट ऑफ अदर्स. बघा एखादं पार्लमेंट एक शब्द विचाराशिवाय घालवतो आणि मग 23 वर्ष कोर्टात ठेवावा. काय शब्द घातला? प्रॉपर्टी. कोणची प्रॉपर्टी? पॅरेंट्स ओनली. मग बापाच्या हातामध्ये कोणची प्रॉपर्टी येऊ शकते? अँसेस्ट्रल ॲज वेल एज सेपरेट. मग प्रॉपर्टीचा अर्थ अँसेस्ट्रल म्हणायचा का सेपरेट म्हणायचा? 2003 ते 2020. 2003ला जिनिया केओटिनमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय असं म्हणालं. तसंच लगेच पुढच्या वर्षी भारत माताच्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणालं दॅट वर्ड प्रॉपर्टी मीन्स ओनली सेपरेट प्रॉपर्टी ऑफ फादर. बापाच्या हातामध्ये जर का अँसेस्ट्रल प्रॉपर्टी असेल आणि जर का सेपरेट प्रॉपर्टी असेल तर त्या इलिजिटिमेट चिल्ड्रनला फक्त सेपरेट प्रॉपर्टी हक्क मागता येईल. अँसेस्ट्रल प्रॉपर्टीमध्ये वडिलांच्या असलेल्या हिश्श्यामध्ये हक्क मागता येणार नाही. असं ठरलं 2003, असं ठरलं 2005. 2010 साली माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर प्रश्न निर्माण झाला रेवण सिद्धप्पा वर्सेस मल्लिकार्जुन 2010 साली. तेव्हा असलेल्या जस्टिस सिंघवी साहेबांनी सांगितलं नो अकॉर्डिंग टू मी दिस इज नॉट अ करेक्ट प्रपोजिशन ऑफ लॉ. ते म्हणजे हे काय बरोबर नाही. का बरोबर नाही? बिकॉज दिस इज वेलफेअर लेजिस्लेशन. आणि इलिजिटिमेट चिल्ड्रन त्यांच्या भल्यासाठी आपण कायदा केलाय. तर बाळाचा तर काही दोष नाही, आईबाप दोषी असतील, पण त्या इनोसंट बाळासाठी आपण हा कायदा केलाय. दिस इज कॉल्ड एज बेनिफिशियल लेजिस्लेशन. अप्लाय बेनिफिशियल इंटरप्रिटेशन रूल. आणि जर का आपण बेनिफिशियल इंटरप्रिटेशन रूल लावला तर काय होईल? प्रॉपर्टी मस्ट इन्क्लूड अँसेस्ट्रल ऑल्सो. आणि मग त्यांनी 2010 साली एक रेफरन्स केला सुप्रीम कोर्टाला. रेवण सिद्धप्पा वर्सेस मल्लिकार्जुन हे SCC 2011 वॉल्यूम नंबर 11 पेज नंबर 1. त्यात त्यांनी रेफरन्स केला की अरे ही गोष्ट आहे ना ही जरा जास्तीच्या बेंचकडे जाऊ. आणि मग ते 2 लोकांनी केलेले डिसिजन त्या रेवण सिद्धप्पाच्या केसमध्ये आले आणि ते आता 23 वर्षानंतर न्यायालयात. जो रेफरन्स 13 वर्षापूर्वी झाला होता तो आता 2023-24 साली निकालात आला. आणि आता सर्वोच्च न्यायालय म्हटलं judgment has been delivered by 3 judges and judgment has been authored by Dr. Dhananjay Chandrachud, that is the Supreme Court of India Chief Justice. अत्यंत सुंदर जजमेंट आहे. देशीसारखं जजमेंट आहे. आणि ते त्याच्यात असं म्हणतात की the illegitimate are not the children, parents are illegitimate.
ती बाळपणे ती इलिजिटिमेट आहे, आई बाप इलिजिटिमेट आहेत, ते दोषी आहेत. आणि फॉर दॅट पर्पज वी शॅल नॉट पेनलाइज द चाइल्ड. And therefore it has been held by the Supreme Court. Chief Justice has held that such a child shall be entitled to not only share in the separate property of the father, but also in sister's property. But he shall not become a co-parcel. कारण co-parcel नाही करायचं, तेवढा बदल नाही करायचा. कारण त्यात तो कस्टमरी लॉ आहे, त्यात आम्ही बदल नाही करणार. पण बापाच्या हिश्श्याला, बापाच्या मृत्यूच्या दिवशी जो ancestral प्रॉपर्टीचा शेअर असेल त्यात पण त्याला हिस्सा देऊ टाका. दिस इज द लेटेस्ट जजमेंट ऑफ द पॉइंट. Right was enlarged, but his share was maintained. Friends, with this, I conclude, and I again thank the President and the committee members as well as the senior members of this bar. Thank you very much. One question. If you have given transmitted the mail to me, the author of mail is you. I am the recipient. In that circumstances, if that recipient I have taken up the printout, whether that printout is also been generated through my computer, whether it is also a original. This is also a document, and that is to be submitted along with your certificate. My certificate is sufficient. And that was the rather very. In this behalf, I have not gone into those details. Inconsistent judgment was given by the then Chief Justice, Justice Uday Lalit sir, and he has raised this case. आपण जो मला आता प्रश्न विचारला हा ललित साहेबांनी केव्हा विचारला होता त्या केसमध्ये. आणि ललित साहेबांचं असं म्हणलं होतं की समजा एखाद्या मॉलमधला CCTV असेल, त्या CCTVचं माझं काय कर्तव्य आहे? जर का माझ्याकडे